मी आदरणीय निलेशजी ओक, श्री अमृतराव पुरंदरे, सलील सावरकर, बाळासाहेब शेडगे, डॉक्टर रवींद्र लोहकरे, राजेंद्र ढुमे यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आणि त्यांना प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज आणि पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्याची विनंती करतो. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे व्याख्यानमालेच्या 5व्या पुष्पास आलेल्या आपण सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो आणि बाळासाहेब शेडगे, राजेंद्र ढुमे आणि डॉक्टर रवींद्र लोहकरे यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय निलेशजींचा सन्मान करावा. मी बाबासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव आदरणीय अमृतराव पुरंदरे यांना विनंती करतो की त्यांनी निलेशजींना बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या ग्रंथाची प्रत देऊन त्यांचा सन्मान करावा. या व्याख्यानमालेवर प्रेम करणारे आणि पहिल्या व्याख्यानापासून नियमित उपस्थित असणारे अनेक श्रोते आजही उपस्थित आहेत. त्यांना माहीत आहे की याआधीची सर्व व्याख्याने सकळ ललित कलाघर या व्यासपीठावर संपन्न झाली, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे तिकडले आजचे व्याख्यान आज इथे होत आहे. मी सलील सावरकरांना हे व्याख्यान इथं व्हावं म्हणून फोन केला होता, त्यांना विचारणा केली आणि त्यांना विचारलं की हे व्याख्यान इथं होऊ शकतं का. तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी सांगितलं की हो, नक्कीच, हा कार्यक्रम तुम्ही इथेच करायचा आहे. आणि हे सर्व त्याने आम्हाला कुठलीही अट न घालता आणि निशुल्क उपलब्ध करून दिले. त्याबद्दल मी त्याचे मनापासून आभार मानतो. सलीलसारख्या युवकांची साथ असली तर आमचा हुरूप आणखीन वाढतो. मी आदरणीय निलेशजींना विनंती करतो की त्यांनी सलीलचा सन्मान करावा. ते स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळं केदार फाळके लिखित शिवकालीन दुर्ग हे स्थापत्यशास्त्रावर आधारित पुस्तक त्यांना देत आहोत. तीर्थरूप बाबासाहेबांच्या स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यानमाला करावी असे आम्हा चौघांच्या मनात आले
आमच्या भाग्याने चौघांनाही बाबासाहेबांचा 36 वर्षाचा सहवास आणि प्रेम लाभले. त्यांच्यामुळे अनेक विषयातील दिग्गज आम्हाला जवळून पाहता आले, ऐकता आले. तेच स्मृतीत ठेवून बाबासाहेबांना आवड असलेल्या अनेक विषयातील दिग्गजांना आमंत्रित करून त्यांचे विचार आपल्यासारख्या रसिकांसमोर ठेवावेत, त्यांना ऐकवावेत या हेतूनं ही व्याख्यानमाला करता येईल का, असा विचार आम्ही बाबासाहेबांचे चिरंजीव प्रसादरावांना ऐकवला आणि तेही आमच्यात सामील झाले आधारस्तंभासारखे. आणि त्याचबरोबर अमृताबाई, मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आजपर्यंतच्या कुठल्याही व्याख्यानाआधी मी आमच्या समितीच्या कुठल्याही सदस्याची कधीच ओळख करून दिलेली नाही, परंतु आज मी ते करून देणार आहे. आमचे पहिले सदस्य आहेत श्री बाळासाहेब शेडगे. पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक राहिलेल्या बाळासाहेबांनी काही वर्षापूर्वी जाणता राजा या महानाट्याचे पुण्यात आयोजन केले होते. पण या प्रयोगाचे वैशिष्ट्य असे की 7,000 क्षमता असलेल्या प्रेक्षागृहातील रोजच्या 4,000 प्रवेशिका त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व विद्यार्थी, महानगरपालिकेच्या सर्व खात्यातील चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी आणि सफाई कामगार यांना निशुल्क वाटल्या. जाणता राजा हे महानाट्य अनेक संस्थांच्या मदतीसाठी आजपर्यंत आयोजित झाले आहे, पण ना नफा ना तोटा या तत्वावर या महानाट्य करून दाखवण्याचे काम केवळ बाळासाहेबांनी केले आहे. दुसरे डॉक्टर रवींद्र लोहकरे, MS ऑर्थोपेडिक्स, MS जनरल सर्जरी, गोल्ड मेडलिस्ट. तीर्थरूप बाबासाहेबांची शेवटपर्यंत मुलासारखी सेवा करणारे डॉक्टर रवी. ते उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत. रायगड हा विषय बाबासाहेबांनी त्यांना दिला आणि त्यांनी रायगडाचे अभ्यासपूर्ण 25,000 फोटोग्राफ्स आजपर्यंत काढले आहेत. छत्रपती शिवरायांच्या काळात रायगड कसा असावा, कसा दिसत असावा याची 3D ॲनिमेटेड फिल्म त्यांनी खूप कष्टाने केली आहे. तिसरे आहेत राजेंद्र ढुमे. हे मोडी लिपीचे अभ्यासक असून ते अध्यापनही करतात. इतिहास संशोधन मंडळात ते मोडीचे अध्यापन गेली 12 वर्षे करत आहेत आणि जवळपास 1,000 विद्यार्थ्यांना त्यांनी आजपर्यंत मोडी लिपी शिकवली आहे. आमचे आणखीन एक सहकारी शैलेश वरखडे फारसीचे अभ्यासक आहेत आणि कविभूषणावर ते देश परदेशात त्यांनी अनेक व्याख्यानेही दिली आहेत. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की हे सगळे माझे जीवाभावाचे मित्र आहेत. आज 5व्या पुष्पासाठी आपल्याला निलेश योग वक्ते म्हणून लाभले आहेत. त्यांचे मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. निलेशजी, बाबासाहेबांनी राजा शिवछत्रपती हा जगभर शिवरायांची महती सांगणारा ग्रंथ लिहिला, पण त्या ग्रंथाची सुरुवातच त्यांनी प्रभू रामापासून केली आहे. त्यांच्या पहिल्या प्रकरणाच्या पहिल्या पानावर ते लिहितात, कलियुगीच्या कमलपत्रावरील ही कथा. दाट दाट अगदी घनदाट अरण्य होते ते, दंडकारण्य, महाभयंकर, महाप्रद, भयप्रद. आणि एके दिवशी नवल घडले. दंडकारण्यातला पाचोळा कोमल पावलांखाली चुरचुरला. राज्य सोडून राम वनवासाला आले. 6 पावले दंडकारण्यात प्रवेशली. लक्ष्मणाच्या पावलांनी इथे बंधुता प्रवेशली, सीतेच्या पावलांनी प्रेम प्रवेशले आणि रामाच्या पावलांनी संस्कृती प्रवेशली. दंडकारण्यातल्या जळस्थळात अस्मिता अंकुरली. रामाच्या निमित्ताने इथे ऋषीमुनींचे आश्रम झाले, आश्रमांची गावे झाली, गावांची नगरे झाली आणि दंडकारण्याचा महाराष्ट्र झाला, असं बाबासाहेब त्यांच्या पहिल्या पानावर लिहितात. प्रभू श्रीराम हा हिंदुस्थानचा श्वास आहे आणि आस आहे. रामायण हा हिंदूंच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. याच रामायणाचा ध्यास घेऊन निलेशजींनी रामायणातील खगोलशास्त्रीय संदर्भांचा 30हून अधिक वर्षे अथक अभ्यास करून रामाचा जीवनकाल सुनिश्चित केला आणि डाव्या हाताने आपली मते मांडणाऱ्या आणि प्रभू श्रीराम हे पौराणिक किंवा काल्पनिक पात्र आहे असे सांगणाऱ्या मंडळींना श्रीराम हे ऐतिहासिक संदर्भ असलेले पुरुषोत्तम होते हे पटवून सांगितले. सप्टेंबर 2025 पर्यंत व्यस्त असतानाही त्यांनी या व्याख्यानमालेसाठी आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे प्रेमपूर्वक आभारी आहोत. यानंतर मी राजेंद्र ढुमे यांना निलेशजींचा औपचारिक परिचय करावा अशी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद राजेश. आजचे आपले वक्ते जे इतिहास संशोधक, वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून इतिहासाकडे पाहणारे असे संशोधक, लेखक आणि वक्ते आहेत आणि ते सुप्रसिद्ध
वक्ते ज्यांचे विचार आपण ऐकायला आलेलो आहोत यांचा सुपरिचित आहेत सर्वांना, पण मला त्यांचा औपचारिक परिचय करून द्यायला सांगितलं. मी थोडक्यात आपल्याला परिचय करून देतो की निलेशजी हे केमिकल इंजिनिअरिंगमध्ये MS आणि त्यानंतर त्यांनी MBAची पदवी घेतली आणि ते अमेरिकेतील डार्टमाउथ मॅसेच्युसेट्स येथे इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स सायन्सेस या संस्थेमध्ये संशोधक आणि अधिवक्ता प्राध्यापक म्हणून आत्ता कार्यरत आहेत. निरक्षीर विवेकाने इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर त्रयस्थ दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो आणि हाच दृष्टिकोन बहाल करण्याचे काम, महत्त्वाचे काम इतिहास संशोधक निलेशजी करत आहेत. महाभारत आणि रामायण ही भारतीय संस्कृतीतील 2 आर्ष महाकाव्ये यांविषयींच्या गुंतागुंतीच्या अशा ऐतिहासिक आणि खगोलीय संदर्भांमध्ये सखोल संशोधन करून त्यांनी लिहिलेल्या व्हेन डीड महाभारत वॉज हॅपन्ड, भीष्मनिर्वाण आणि द हिस्टॉरिक राम यांसारख्या पुस्तकांच्या माध्यमातून तर्कशुद्ध मांडणी करत हरवलेला इतिहास उलगडण्याचा यशस्वी प्रयत्न निलेशजींनी केलेला आहे. त्यांच्या पुस्तकांची विविध भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत आणि होत आहेत. इतिहासातील प्रश्नांच्या मुळाशी जाऊन संशोधन करण्याचे महत्त्वाचे कार्य माननीय निलेशजी ओक करत आहेत. इतिहास, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचा त्रिवेणी संगम ज्यांच्या ठायी दिसतो अशा निलेश ओक यांचे विचार ऐकण्यासाठी आपण आज सर्वजण उत्सुक आहोत आणि मी त्यांना आपल्यासमोर आपला विषय मांडावा अशी आपल्या सर्वांतर्फे विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. सर्वांनी आज आल्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो. कारण मला माहीत असलेलं पुणे खूप बदललेलं आहे, त्यामुळे कुठूनही कुठे जायचं म्हणजे इतका वेळ लागतो. मी डिसेंबरमध्ये इथे होतो, नोव्हेंबरमध्ये, आणि मला वाटलं काय आपण एका दिवसामध्ये 3-3 प्रोग्राम करू शकतो. पटकन लक्षात आलं की 2च्या वर कुठे जाताच येत नाही. तर तुम्ही सगळ्यांनी त्या सगळ्या संकटांना सामना देऊन इथे आलेले आहात, त्यामुळे तुमचे आभार. साधारण कोविडच्या आधी म्हणजे 2018 त्याच्या डिसेंबरमध्ये किती जणांना पुण्यातले म्हणजे पुणे मूळ असलेले पण आता लंडनमध्ये राहत असणारे संकेत कुलकर्णी माहीत आहेत? बरेच लोकांचे हात आहेत. हां, त्यांना मी नाव दिलेलं माहीत आहे का तुम्हाला? मी त्यांना आधुनिक धरमपाल असं म्हणतो. ज्यांना माहीत असेल त्यांचे चांगले फेसबुकवर ब्लॉग्स असतात. तर मी संकेत कुलकर्णी आणि मी असा एक आम्ही पेपर पब्लिश किंवा प्रेझेंट केला ऑक्सफर्डच्या, त्याला ते काय म्हणतात, कॉफी टेबल कॉन्फरन्स. ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स असते, म्हणजे अगदी बर्कलेपासून म्हणजे कॅलिफोर्नियापासून ते शिकागोपर्यंतचे आणि सगळे मधले ज्या जागा आहेत तिथले सगळे लोक आलेले होते. आणि दुसरं माझ्या को रिसर्चर रूपा भाटी म्हणून आहे, त्या गुजरातमध्ये असतात, त्यांच्याबरोबर असे 2 पेपर प्रेझेंट केले होते. त्याचा विषय सांगत नाही, पण आज आपण राम हे ऐतिहासिक पुरुष अशा अर्थानं आपण बोलतोय म्हणून मुद्दाम सांगतो. तर ती जी ऑक्सफर्डची जी कॉन्फरन्स आहे ना, त्याचं खूप सुंदर फॉर्मॅट असतं. जसं टेड टॉक सगळ्यांना माहिती आहे की टेड टॉकचं एक वैशिष्ट्य आहे की ते 18 मिनिटाच्या वर कुणाला बोलू देत नाहीत, पण आज मी 18पेक्षा जास्त बोलणार आहे. तर ते तसं 20 मिनिटाचं फॉर्मॅट असतं आणि इतकं छान आहे की 20-20 मिनिटाचे 2 टॉक असतात, म्हणजे 2 लोकांना त्याच्यावर बोलता येतं. आणि त्यानंतर 90 मिनिटाचा एक मोठा ब्रेक असतो आणि त्यांना फक्त इन्व्हायटेडच असतात, म्हणजे स्पीच देणारे आणि थोडेसे त्याच्याशी संबंध असणारे. आणि मग त्या 90 मिनिटामध्ये म्हणजे साईडला ते सँडविचेस ठेवतात, ड्रिंक्स ठेवतात, चहा कॉफी काय पाहिजे ते, आणि त्या 90 मिनिटामध्ये त्या 2 जे वक्ते असतात किंवा संशोधक असतात ज्यांनी ते प्रेझेंट केलेलं असतं त्यांना ते ग्रिल करू शकतात, म्हणजे लिटरली. तर माझा टॉक नंतर ते झालं, आम्ही आमच्या 90 मिनिटाच्या ब्रेकमध्ये गेलो. तर एक शिकागोचा प्रोफेसर इंडॉलॉजीचा, अगदी मराठी भाषेत सांगायचं तर रागानं तणतणत असा तो माझ्याकडे आला, अगदी अटॅक केल्यासारखं, आणि म्हणाला, यू डोंट हॅव हिस्ट्री. त्या दिवशी मी जरा चांगल्या मूडमध्ये होतो म्हणून मी म्हटलं यू आर राईट. तर त्यालासुद्धा आश्चर्य झालं की हा काय म्हणतोय, मी एवढं रागानं म्हणतोय, कारण मागचं 20 मिनटं तू ऐकलंस त्याच्यामध्ये भारताचा इतिहास किंवा भारताची संस्कृतीची परंपरा ही किती जुनी आहे असं त्याच्यावर मी बोललो होतो 20 मिनटं. तो म्हटलं यू डोंट हॅव हिस्ट्री, काय तुम्ही बोलताय काय. मग त्याच्यावरचं काय वाद झाला सांगत नाही. मी त्याला म्हटलं यू आर राईट, वी डोंट हॅव हिस्ट्री. त्याला आश्चर्य वाटलं की अरे हा इतक्या लवकर आपली माघार घेतोय. म्हटलं येस बट वी हॅव इतिहास.
आता हा काही शब्दखेळ म्हणून नाही मी सांगितलं. सो सुरुवातीला आपण राम ऐतिहासिक पुरुष अशा अर्थानं म्हणतोय म्हणून आपण इतिहासाची व्याख्या समजून घेऊ. इतिहास आणि हिस्ट्री याच्यामध्ये बरंच साम्य आहे. आपण सगळे इतिहास म्हणजे हिस्ट्री शिकतो आपण, हां, इतिहास नाही. म्हणून आपल्याला आपले बरेचसे इतिहासातली पात्र आपल्याला ऐकायला मिळत नाहीत. तर हिस्ट्री म्हणजे जनरली काय, तर क्रोनॉलॉजी असते. म्हणजे हा राजा एवढा काळ त्याने राज्य केलं, त्याचं एक वर्ष सांगितलेलं असतं, आणि मग त्यानंतर ही राणी गादीवर आली, तिनं ह्यावेळी राज्य केलं, अशा काही गोष्टी असतात. आणि त्याच्या अनुषंगानं काही वेळा इतिहास ज्याला आपण म्हणतो त्यातली एलिमेंटसुद्धा येतात, नाही असं नाही, पण जनरली तोच हेतू असतो. त्याच्या उलट आपल्याकडे इतिहास आहे, म्हणजे हिस्ट्री लिहित नाही असं नाही, पण इतिहास. आणि इतिहास म्हणजे फक्त जगामध्ये, म्हणजे भारतात आहेच, आणि ते जगामध्ये फक्त 2 इतिहास शिल्लक राहिलेले आहेत ज्याला आपण इतिहास म्हणू शकतो व्याख्येप्रमाणे. कोणते 2 आहेत? महाभारत आणि रामायण. ओके, सो त्याच्यामध्ये ज्याचं वर्णन आहे तो इतिहास पुरुष. म्हणजे त्याच्याकरता मला आणखी काही पुरावा द्यायची गरज नाही. म्हणजे एक राम एक इतिहास पुरुष, तर इतिहास 2च आहेत, महाभारत आणि रामायण. त्यातले आपण रामावर बोलतोय. पण इतिहास म्हणजे काय किंवा त्याचा उद्देश काय, त्याच्यावर मला व्याख्यान द्यायचं नाही आहे. तर अशी व्याख्या आहे की धर्मार्थ काम मोक्षाणाम, बरेच जणांना माहीत असेल, धर्मार्थ काम मोक्षाणाम उपदेशम समन्वितम पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रचक्षते. आणि माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं उत्तम ज्ञान असलेले संस्कृत विद्वान इथे आहेत याची मला खात्री आहे. तर आपण कसा अर्थ लावतो? गौरी माऊलीकर सुद्धा अनेक लोकांनी नाव ऐकलं असेल, त्या माझ्या शिक्षिका आहेत असं म्हटलं तरी चालेल संस्कृत करता. त्यांनी मला सांगितलेला सिंपल नियम मी वापरतो की श्लोक म्हणून झाला की मागून सुरुवात करायची. इतिहासम प्रचक्षते म्हणजे इतिहास अशाला म्हणतात. पूर्ववृत्तम कथायुक्तम, पूर्वी झालेली घटना ती कथायुक्त म्हणजे आपल्याला रोमांचक रोचक अशी वाटेल, त्यामुळे लक्षात राहील अशा पद्धतीनं सांगणं, त्याला इतिहास म्हणतो. आणि हे कशासाठी करायचं? तर उपदेशम समन्वितम म्हणजे ते गाईडबुक आहे, मार्गदर्शक असं ते पुस्तक आहे. आता आपण पुस्तक आत्ता म्हणतोय, पण मार्गदर्शक असा ग्रंथ आहे. तो तोंडी सांगितला गेला काय किंवा लिहिला गेला काय, आणि कशा करता, तर आपल्याला जे काही करायचं असतं त्याच्याकरता. आणि आपल्या धर्माच्या भाषेमध्ये धर्म अर्थ काम मोक्ष, त्याच्याकरता तो गाईडबुक म्हणून आहे. आता हे जर तुम्हाला व्याख्या कळली तर तुम्ही रामायण काय किंवा महाभारत काय वाचताना तुम्ही वेगळ्या दृष्टीनं वाचाल. किती लोक इथे डॉक्टर्स आहेत, मेडिकल डॉक्टर्स काही आहेत, म्हटलं कोणी हातच वर करत नाही. ओके, किती लोक बिझनेस म्हणजे MBA केलेली लोक आहेत, किंवा लॉयर्स, लिगल प्रोफेशनल्स, हां सगळे आहेत. उरलेल्यांसाठी सुद्धा हे सांगणारे जे आहे. आता हल्ली जर तुम्ही MBA करायला गेलात, पूर्वी व्हायचं, हल्ली खूपच झालंय, केस स्टडी आफ्टर केस स्टडी असतात, प्रत्येक केस स्टडी प्रत्येक कोर्समध्ये, आणि त्याच्यातून तुम्ही काय शिकलात. तुम्ही जर रामायण महाभारताकडे बघितलं, मी दोघांचे नाव घेतोय, आपण रामावरच बोलणार आहोत, तर हे सगळे केस स्टडीसारखं आहे. त्यामुळे काय होतं बघा, केस स्टडीमध्ये काय असतं, एक केस दिलेली असते, काहीतरी थोडीशी माहिती दिलेली असते, मुख्य महत्त्वाची गोष्ट सगळी माहिती दिलेली नसते, नाहीतर मग काही विचारायची राहणारच नाही गरज. त्यानंतर काही प्रश्न विचारला जातो तुम्हाला. समजा एखादी कंपनीची माहिती असेल आणि मग शेवटी एखादा प्रश्न असेल की ह्या CEOनं काय करावं, किंवा ही कंपनी तुम्ही विकत घ्याल का, विकत घेतली तर किती पैसे द्याल, अशा प्रकारचे प्रश्न असतात. आणि त्याचा प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळ्या प्रकारानं उत्तर देऊ शकतो. त्याच्यामागचं तुमचं जर लॉजिक ठीक असेल आणि उत्तर जरी वेगळं असेल तरी 2 वेगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा A+A+ मिळू शकतो, हा तुमचा अनुभव असेल. ह्याचं कारण काय माहिती आहे का, आपली जी बुद्धी आहे किंवा आपलं जे मन आहे, त्या मनाला सम्यक कसं बनवायचं आणि बुद्धीला शार्प कसं बनवायचं, याच्याकरता हे केस स्टडीज आहेत. म्हणजे रामायण आणि महाभारत हे केस स्टडी त्याच्याकरता आहेत. म्हणूनच हजारो वर्षे झाल्यानंतर सुद्धा आज आपलं फॅमिली गॉसिप किंवा नेबरहूड गॉसिप सारखं आपण तेच गोष्ट डिस्कस करतो की काही नाही केलं की बरोबर की नाही, मग रामानं हे असं का केलं. या गोष्टी अशा करताच आहेत की तुमची बुद्धी तल्लख व्हावी. किंवा हे रामानं असं का केलं, तुम्ही जेव्हा विचारता वालीलाच का मारलं, म्हणजे असे प्रश्न अनेक असतील. त्याच्यात तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की तुम्ही त्याच्या जागी असतं तर काय केलं असतं, आणि त्याच्यातून तुम्हाला शिक्षण मिळावं म्हणून ते पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रचक्षते उपदेशम समन्वितम याच्याकरता ते दिलेलं आहे. आता मी त्या कॉन्फरन्सचं तुम्हाला सांगत होतो, त्याच्यानंतर मी त्याला म्हटलं की आमच्याकडे इतिहास आहे, त्यानंतरचं पुढचं काय झालं सांगत नाही. पण त्या कॉन्फरन्स नंतर जेव्हा मी विचार करायला लागलो एकटा बसलेला असताना,
तेव्हा मी त्याला सांगताना सांगितलं की वी हॅव इतिहास. पण नंतर माझ्या लक्षात आलं की ओनली वी हॅव इतिहास. लक्षात येतंय का? फक्त आपल्याकडेच इतिहास आहे. आणि इतिहास म्हणजे नुसतं संस्कृत वड इतिहास म्हणून म्हणत नाही की त्या प्रकारचं इतकं दिव्य ग्रंथ म्हणजे आर्षकाव्य ज्याला म्हणतो ते फक्त आपल्याकडे आहे, म्हणजे गद्य किंवा पद्यमध्ये. ते काय आहे माहिती आहे का कुणाला? त्याचं कारण असं म्हणजे आपण आपलं भारतात बसलोय म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतोय रामायण महाभारत असं नाही आहे. आत्ता समजा आपल्याकडे काही एखादा घटना होते आणि ती आजपासून 10,000 वर्षांनी येणाऱ्या लोकांकरता आपल्याला ती स्मृतीमध्ये तयार करून ठेवायची, तर आपल्याला काय काय गोष्टी पाहिजेत? आपलं शास्त्र सांगतं 3 गोष्टी पाहिजेत. आपलं शास्त्र नाही, हे कॉमन सेन्स आहे की अशी भाषा पाहिजे, ओके, की ती अत्यंत समृद्ध अशी भाषा आहे, म्हणजे एबल आणि केपेबल अशी लँग्वेज पाहिजे की ज्याच्यामध्ये काय काय घडून येतं आहे ते नीट लिहून ठेवता येईल. बरोबर. त्यात एक दुसरी कंडिशन आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणताना इट शुड बी ऑल्सो स्टेबल. कारण आज जे आपण ज्या शब्दांचे अर्थ आहेत ते सुद्धा 10,000 वर्षांनी समजले पाहिजेत. बरोबर. आता विंडोज घेतलं तर आम्हाला घराच्या विंडोज माहीत आहेत, मायक्रोसॉफ्ट नंतर आणखी काहीतरी विंडोज आल्या, असं बदलत जातं ना. म्हणजे एक समृद्ध भाषा पाहिजे. जगाच्या पाठीवर आपण भारतात बसलोय, पुण्यामध्ये आत्ता बोलतोय म्हणून संस्कृत सांगत नाहीये, लिंग्विस्ट लोकही अनेक असतील ऑडियन्समध्ये. जगाच्या पाठीवर संस्कृतच्या तोडीची कोणतीही भाषा नाही दुसरी. म्हणजे कशा करता? तर त्याच्यामध्ये ज्याला लो टू नो ड्रिफ्ट म्हणतो ना, लो टू नो ड्रिफ्ट. म्हणजे आता मराठीसुद्धा नाही आहे आपली, म्हणजे ज्ञानेश्वरांची मराठी वाचताना आपल्याला त्याचं भाषांतर लागतं, ज्ञानेश्वरांच्या मराठीचं भाषांतर लागतं, इव्हन समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाचं सुद्धा भाषांतर लागतं. बरोबर. आता रामायणाची भाषांतर आहेत, महाभारताची भाषांतर आहेत, पण ज्यांनी प्रयत्न केला नसेल त्यांच्याकरता सांगतो, आणि ज्यांनी केला असेल ते मान हलवू शकतात की तुम्ही जर रामायण वाचलत ना, आणि विशेषतः मराठी माणसाला, नागरी तर येतच बरेच वेळा, पण जर तुम्ही रामायण वाचलात, मराठी ही संस्कृतच्या जवळची भाषा आहे, कारण तरुण भाषा आहे मराठी भाषा. तुम्ही जर रामायण वाचलं तर तुम्हाला जरी संस्कृत येत नसलं तरी तुम्हाला कळायला लागतं. तीच गोष्ट महाभारताची आहे. ओके. सो एक अशी संस्कृत भाषा पाहिजे. दुसरं काय पाहिजे? जेव्हा तुम्ही इतिहास लिहिता किंवा हिस्ट्री लिहिता तेव्हा काय झालं आणि कुठे झालं हे तुम्ही भाषेमध्ये लिहून ठेवाल. आता ते केव्हा झालं आणि इव्हन कुठे झालं हे सुद्धा विज्ञानाच्या पुराव्यानं लिहिता येतं. त्याच्यात आज मी जाणार नाही, फक्त केव्हा झालं याच्यात सांगेन. तर केव्हा झालं हे लिहिण्याकरता भारतीय लोकांना काही प्रॉब्लेम नाही. भारतीय लोकांना इतके ते कन्सिस्टंट आहे, फक्त आपण त्यापासून खूप दूर गेलो आहे, त्यामुळे आपल्याला वाटतं असं का. पण भारतामध्ये हे एवढं क्लिअर आहे. आता इंग्लिशमध्ये सांगायचं म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी इज टाईम, म्हणजे खगोलशास्त्र म्हणजेच काळ. आता आपण आता ती घड्याळही गेली, आपल्या भिंतीवर घड्याळ असतात ना, म्हणजे 12 पासून सुरू होऊन 1 2 3 4 6 असं होतात. हे मूळ जे घड्याळ आहे ना, हे सुद्धा सूर्याच्या सन डायलवरनं आलेलं आहे. त्याचंच नंतर ते केलेलं आहे, म्हणजे मूळ घड्याळ तेच आहे. म्हणजे ॲस्ट्रॉनॉमीशी त्याचा जवळच्या छोट्या काळाचा पण संबंध त्याच्याशी आणि लाँग काळाचा पण संबंध पण त्याच्याशीच आहे. सो ॲस्ट्रॉनॉमी इज टाईम. आणि भारतामध्ये अत्यंत समृद्ध ॲस्ट्रॉनॉमी होती, खगोलशास्त्र होतं खूप आधी काळापासून. ते किती आधी काळापासून ते आपण रामायण वाचताना थोडंसं बघू, अगदी ग्लिम्स म्हणतो तसं बघू. आणि तिसरी गोष्ट काय पाहिजे माहिती आहे का, की ते जसंच्या तसं, जसं आपण ते लिहून ठेवलेलं आहे, त्या सांकेतिक भाषेमध्ये लिहून ठेवलेलं आहे, ते जसंच्या तसं परंपरेनं आपल्यापर्यंत ते आलं पाहिजे हजारो वर्षांनी. आणि त्याच्याकरता आपल्याकडे एक सिस्टीम आहे, ती खूप अशी नाजूक झालेली आहे सध्या, पण अजूनही आहे. आणि ती सिस्टीम म्हणजे गुरु शिष्य परंपरा. अमेरिकेत बोलताना त्यांना कळावं म्हणून त्याला कळावं त्यांना म्हणून मी विजडम ट्रेडिशन असं म्हणतो. ओके. अशी गुरु शिष्य परंपरा, त्यामुळे ते आपल्यापर्यंत आलं. आता मुख्य रामायणात जाण्यापूर्वी तुम्हाला मी आणखी 2 गोष्टी सांगू शकतो, की मग लोक म्हणतात पण त्यात भेसळ झालेली नाही, मग त्याचं काय करायचं. भेसळ झाली आहे का? मी नाही म्हटलं तर तुम्ही मानणारच नाही. तुम्ही म्हणणार भेसळ झालेलीच आहे, म्हणून मी म्हणेन या भेसळ झालेलीच आहे, कारण ते खरंच आहे. पण तो प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम नाही. आता हल्लीच्या लोकांना माहीत नाही, पण मी जेव्हा अमेरिकेत जाण्यापूर्वीची गोष्ट सांगतो, जेव्हा तांदूळ गहू मी आणायचो ते गिरणीवर नेण्यापूर्वी किंवा त्याचं भोजन बनवण्यापूर्वी ते निवडावे लागायचे, त्यातले दगड बाजूला काढावे लागायचे. आता दगड बाजूला काढायला जसं आपल्याला काही फार डोकं लागत नाही, तांदूळ आपल्याला समजतात, दगड कसे बाजूला काढायचे समजतात. तसंच जर तुम्ही विज्ञान बुद्धी वापरली, तर्कशास्त्र आणि तंत्रयुक्ती वापरली, तर त्यातली भेसळ काय आहे अगदी सहजपणे शोधून काढता येतं. हा माझा 30 ते 35 वर्षाचा अनुभव आहे. त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही. तर मी सांगतो भेसळ आहेच त्याच्यामध्ये आणि ती शोधूनच काढा. पण ती शोधून कसे काढणार त्याचंच आता आज आपण थोडंसं बघणार आहोत. ठीक आहे. आणखी 3 प्रश्न असतात. आता आजचा जो विषय आहे तो म्हणजे राम हा ऐतिहासिक पुरुष. आता आपण बरं आहे मी पुण्यात बोलतोय.
आत्ताच मी लखनौला जाऊन आलो आणि आत्ता मध्य प्रदेशमध्ये जाऊन आलो त्याच्यानंतर. लखनौमध्ये राम हा ऐतिहासिक पुरुष बोलणे फार सोपं नसतं. तिकडे जय श्रीराम म्हणजे भगवान राम म्हणजे आपल्याला असं ते भगवान नाही म्हटलं तर ते बघायला लागतात की काय म्हणताय काय तुम्ही वगैरे. अशा करता सांगतोय मी तुम्हाला की भगवान राम असं एक भगवान राम भगवान आहेत का? आहेत, भगवान आहेत ना, काहीही प्रश्न नाही त्याच्यामध्ये. पण ते ऐतिहासिक पुरुषही आहेत. इनफॅक्ट ते ऐतिहासिक पुरुष आहेत म्हणून भगवान आहेत असंही म्हणते. आता भगवानचा अर्थ काय? बऱ्याच जणांनी विष्णू पुराणामध्ये वाचलं असेल की 6 असे ते ऑप्युलन्स 6 गोष्टी आहेत. त्या जर गोष्टी असतील त्याला भगवान म्हणतो. त्या गोष्टी आपल्यामध्येही असतात. तर माझी अशी एक साधी व्याख्या म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्यापेक्षा त्याच्या 6 गोष्टी त्यात मुद्दाम जात नाही कारण तो आजचा विषय नाही. पण त्या 6 गोष्टी आपल्यापेक्षा ज्या माणसामध्ये जास्त असतात असं दिसतात त्याला आपण संत म्हणू शकतो. संत म्हणायला हरकत नाही. आणि त्या 6 गोष्टी आपल्यापेक्षा अति जास्त असतील त्या माणसाला आपण भगवान म्हणू शकतो. आता आपल्याला सांगताना सांगितलं की राजा छत्रपती या पुस्तकाची सुरुवातच रामायणाच्या रेफरन्सनं झालेली आहे. आज सकाळी माझा वैचारिक किडा, माहिती आहे बऱ्याच लोकांना वैचारिक किडा ऐकलेला आहे पॉडकास्ट, त्याचा माझा सकाळी पॉडकास्ट रेकॉर्डिंग झालं. त्याच्यात हा प्रश्न आला की महाराष्ट्राचा, हे म्हणजे कोइन्सिडन्स आहे हा, योगायोग आहे, आत्ता तुम्ही सकाळी सांगितलं, महाराष्ट्राचा आणि रामायणाचा संबंध काय? तर मी म्हटलं महाराष्ट्र अगदी संबंध सोप्या भाषेत सांगायचं असेल तर महाराष्ट्राच्या मधून अशी पूर्व पश्चिम अशी एक रेषा काढली तर त्याच्या वरचा भाग हा दंडकारण्याचा भाग आणि त्याचा जो खालचा भाग आहे तो पंपा सरोवर आणि किष्किंधेला पण देऊन टाकू, अशी साधारण त्याची सोपी रचना होईल. तर मी तिथूनच सुरू करतो. अनेक लोकांनी माझे लेक्चर ऐकले असतील, अनेक लोकांनी वाल्मिकी रामायण वाचलेलं आहे, भावार्थ रामायण, अनेक रामायणं वाचलेली असतील. त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्याच गोष्टी मला परत सांगायची काही इच्छा नाही आहे आणि तुम्हालाही कंटाळा येईल त्याचा. म्हणून थोडंसं कदाचित तुम्हाला माहीत नसेल, कदाचित वेगळं वाटेल अशा काही गोष्टी सांगणार आहे. ते सांगताना एक 3 गोष्टींचा आपण विचार करू. म्हणजे देश, काल आणि पात्र. म्हणजे देश म्हणजे स्पेस म्हणूया, काल म्हणजे टाईम म्हणूया आणि पात्र म्हणजे कॉन्टेक्स्ट म्हणूया आपण. त्याच्या आधी आत्ताचा कॉन्टेक्स्ट सांगण्याकरता राम भगवान आहेत का असा एक प्रश्न येतो आणि त्याच्यावर आपल्यातही वाद होतील आणि बाहेरही वाद होतील. मग भगवान कसा काय वगैरे वगैरे सुरू होतं. पण त्याच्यावरही तुम्हाला सांगतो, जर तुमची बुद्धी शुद्ध नसेल तर भगवान म्हणजे रामाला भगवान मानून सुद्धा तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करू शकता. त्याचं एक उदाहरण म्हणून सांगतो. आता माझी ओळख करून देताना सांगितलं त्यांनी की इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स सायन्सेस डार्टमाउथ मॅसेच्युसेट्सला मी काम करतो. तर त्याचे जे फाउंडर आहेत ते प्रोफेसर बलराम सिंग म्हणून आहेत, म्हणजे बॉस्टनलाच राहतात. त्यांनी सांगितलेली गोष्ट सांगतो. ते अयोध्यावासी आहेत, म्हणजे अयोध्येच्या एरियातले, सुलतानपूर वगैरे जे म्हणतात त्या एरियातून आहेत. त्यांचे जे काका आहेत किंवा होते ते अगदी काय म्हणूया आपण तीव्र रामभक्त. पण हे प्रोफेसर बलराम सिंग ते त्यांना म्हणायचे की चाचा आप राम भक्त तो हो लेकिन बहुत झूठ बोलते हो. कारण ते सर्रास खोटं बोलायचे पण प्रचंड रामभक्त. त्यांनी काय केलं माहिती आहे का, ते चाचा त्यांचे काका म्हणाले की बेटा ऐसी गलती कभी मत करना, वो भगवान है हम मानुष है, दोनों का कंपॅरिझन ही नाही करना. म्हणजे त्यांनी स्वतःला एक तर्क वापरून स्वतःकरता एक लायसन्स करून ठेवलं खोटं बोलायचं. सो तुम्ही भगवान म्हणाल त्यांना आणि परत काहीतरी वेगळं कराल, त्याचा तो उद्देशच नाही आहे. पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रत्यक्ष ते उपदेश करण्याकरता केलेलं आहे. म्हणून तसं आपल्याला घेता येत नाही. माझ्या दृष्टीने तुम्हाला सांगतो, आणि हे आज आता बाबासाहेब पुरंदरे यांच्या आपण स्मृतीमध्ये बोलतोय आणि म्हणून राजा शिवछत्रपती म्हणून सांगत नाही आहे, माझी तुम्ही मागची लेक्चर काढून बघा. माझ्या दृष्टीनं राम, कृष्ण आणि शिवाजी महाराज याच्यामध्ये काहीही फरक नाही. आता अजून शिवाजी महाराज हे फक्त आपल्या आधी 400 वर्षापूर्वी होऊन गेले म्हणून आपण त्यांना अजून भगवान छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणत नाही हो. पण काही वर्षांनी जर म्हटलं तर काही आश्चर्य वाटायला नको. उदाहरणार्थ महाभारतामध्ये रामाचं देवत्व सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे व्यासांना माहिती आहे. पण महाभारतामध्ये रामाला आत्ता आपण ज्या अर्थानं भगवान समजतो तसं महाभारताच्या काळात नाही. देवत्व माहीत आहे. कृष्णाचं देवत्व महाभारतातल्या अनेक लोकांना माहीत होतं, पण सगळ्यांना माहीत होतं असं नाही. म्हणजे शिशुपाल तर मानतच नव्हता, दुर्योधन मानत नव्हता. आता परत महाभारत विषय नाही म्हणून त्यात मी जात नाही. पण जेव्हा विश्वरूप दर्शन दाखवतो कृष्ण हस्तिनापूरच्या दरबारामध्ये आणि नंतर संजयाबरोबर दुर्योधन त्याला निरोप पाठवतो, तो कृष्णाला काय म्हणतो माहिती आहे का, ठीक आहे तू आमच्या हस्तिनापूरच्या राज्यात म्हणजे दरबारात आलास आणि ते विश्वरूप दर्शन दाखवलंस, काही लोक घाबरले, मी घाबरत नाही. म्हणजे आपण आता हिप्नॉटिझम म्हणतो ना, असं करणारे 56 लोक पाहिलेत मी.
त्याचा युद्धात काही उपयोग नसतो, अशा प्रकारची भाषा तुम्हाला त्याच्यामध्ये दिसते. काही लोकांना ते कळलेलं आहे. एवढंच कशाला, भागवत पुराणामध्ये असा रेफरन्स आहे की त्या यदूंचं, म्हणजे यदू वंशामध्ये कृष्णाचा जन्म झाला. ते म्हणाले यदुवंशाच्या लोकांचं काय दुर्भाग्य की त्यांच्यामध्ये कृष्ण होता, पण कृष्णाचं महत्त्व त्यांना कळलं नाही. तसं 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय व्यक्ती होती, त्यांचं काय दुर्भाग्य, कितीतरी लोक त्यांच्या विरुद्धच लढत होते, काही अर्थानं तर आजही लढत आहेत. सो म्हणून हा भगवान या विषयावर मी तुम्हाला सांगायचं म्हणून सांगतो. दुसरं, रामायणाच्या बाबतीमध्ये एक असा विषय येतो की आपलीच लोक सांगतात, म्हणजे आपण सोशल गॅदरिंगमध्ये बसतो ना, तर ते असं म्हणताना म्हणतील की हां, रामायण ना असेल, इतिहाससुद्धा असेल, किंवा काय माहिती नाही, म्हणजे मिथला काय म्हणायचं मराठीमध्ये, दंतकथा, किंवा दंतकथा असेल, काय आपल्याला काय फरक पडतो. मग ते एकदा तुमचं मत झालं की तुम्ही सगळं जस्टिफाय करायला लागता. आपल्याला काय आहे, नीतिमूल्य महत्त्वाची, ती शिकायची त्याच्यामधून, इतिहास असो का नसो. भगवान रामाला करून खोटं बोलणं किंवा रामायण हे कदाचित सत्य असेल किंवा ती दंतकथा असेल, पण काय आपल्याला करायचं आहे, त्याच्यातले आपण फक्त व्हॅल्यूज म्हणजे नीतिमूल्य बघूया, असं दुसरं म्हणणं. आणि एक तिसरा पॉईंट, असं किती जणांना वाटतं, कदाचित हा ऑडियन्स सिलेक्टिव्ह ऑडियन्स आहे, त्यांना नसेल वाटत, पण तरी सुद्धा प्रश्न विचारतो, किती जणांना असं वाटतं की वाल्मिकी रामायण काय किंवा महाभारत काय, याच्यामध्ये अनेक अतिशयोक्ती आहेत. म्हणजे जेव्हा वर्णनं येतात, आपण जेव्हा ती ऐकतो, किती जणांना वाटतं खूप अतिशयोक्ती आहेत, पण त्याच्यामध्ये वाटतं की नाही. मग त्याच्यावरचा उपाय काय असतो, ज्यांना असं वाटतं त्यांना आपण तो आज बदलूया, थोडंसं बदलूया ते मत. पण ज्यांना अतिशयोक्ती वाटतं ते मग काय म्हणतात, काय करायचं त्याच्यामध्ये, मग ते असं डळमळीत सांगतात. म्हणजे जेव्हा कोणी त्यांना त्यांच्याबद्दल विचारतं ना, तेव्हा ते डळमळीत, म्हणजे हे सगळे कॉपआउट्स आहेत त्याच्यामध्ये, की भगवान राम पण तसं काहीतरी वेगळं करू शकतो, तर कदाचित इतिहास असेल किंवा कदाचित नसेल, अतिशयोक्ती असेल तर जाऊ दे ना तो विषय, आपण त्यातून काहीतरी घेऊया. याचं थोडंसं आपण उत्तर द्यायचा आज प्रयत्न करूया. तो प्रयत्न करताना असं करूया की देश, काल आणि पात्र. आता देशापासून सुरुवात करू. समजा रामायण आपल्याला कुठे झालं असं जर बघायचं असेल तर फार सोपं आहे खरं. त्यातल्या अनेक जागा, सगळ्या जागा नाही पण अनेक जागा आजही अस्तित्वामध्ये आहेत. हा पहिला पुरावा, कारण लोकांना असं ग्राउंडवरचा पुरावा लागतो. बरेच वेळा तर अशी मजा होते, मी माझे पॉडकास्ट म्हणा किंवा लेक्चर्स, इंटरव्ह्यू, त्याच्यानंतरच्या कधी कधी वेळ मिळाला तर कॉमेंट्स वाचतो, किंवा माझी एक व्हॉलेंटरी टीम आहे, तर त्या कॉमेंट्स वाचून मला सांगतात. त्याच्यात ते सतत येतं, म्हणजे मी तासन तास फक्त पुरावाच बोलतोय, तरीसुद्धा शेवटी असा प्रश्न असतो, पण पुरावा कुठं आहे. याचं कारण असं आहे की लोकांना खरोखर सांगतो, पुरावा म्हणजे काय कळत नाही. तुम्हाला एक माझा आता 35 वर्षाचा अनुभव म्हणून सांगतो. किती लोकांनी हात वर करा की म्हणजे मेडिसिन, सायन्स, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, अशा अर्थानं बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, अशा अर्थानं सायन्सचे विद्यार्थी तुम्ही आहात, ज्यांनी बॅचलर्स डिग्री कमीत कमी केली, अशा लोकांनी हात वर करा. बरेच लोक आहेत. म्हणजे आपण आपल्याला सायन्सचे, म्हणजे मी स्वतः इंजिनियर आहे, केमिकल इंजिनियर, विज्ञानाचे विद्यार्थी समजतो. पण माझा जो अकॅडमियातला अनुभव आहे आणि नॉन अकॅडमियातला सुद्धा अनुभव आहे, मी तुम्हाला सांगतो की आपण सगळ्यांना आपण सायन्स करतो असं म्हणतो, काहीतरी करतो, आपण त्या धंद्यामध्ये किंवा आपल्या जॉबमध्ये यशस्वी असतो, तरीसुद्धा मी हे अगदी धीरानं तुम्हाला सांगतोय की 90% जास्त टक्के लोकांना नक्की विज्ञान म्हणजे काय किंवा विज्ञानाची भूमिका काय, विज्ञानाची पद्धत काय, हे अजिबात कळत नाही. तुम्हाला आता त्याच्यात 10% तुम्ही असणार, पण खरोखर अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून लोक विचारतात की पुरावा कुठे आहे. तर आपल्याला जो पुरावा आहे, वाल्मिकी रामायण तुम्ही जर वाचलं तर रामायण कुठे झालं हे आत्ता समजायला, आत्ता आपला सध्याचा जो भारत आहे तो सुद्धा 90% पुरेसा आहे. म्हणजे अयोध्या, आपल्याला अयोध्या कुठे माहिती आहे, तिथपासून केकया म्हणजे अगदी थोडंसं पाकिस्तानात जावं लागेल, अफगाणिस्तानात ते थोडंसं जावं लागेल, तिथून ते खाली पूर्ण भारतभर, आणि भारताच्या खाली विषुववृत्तापर्यंत जावं लागेल, म्हणजे मालदीव्सच्या थोडंसं पूर्वेपर्यंत जावं लागेल. हा जो भाग आहे याच्यामध्ये रामायण झालं. पण किती लोकांना हे माहीत आहे की रामायणाच्या काळी, म्हणजे मी तुम्हाला उत्तर देऊन टाकतो, रामायणाच्या काळी म्हणजे 14,000 वर्षापूर्वी रामायणातल्या व्यक्तींना, नेमली सुग्रीव, याला आत्ताची जी आपण पृथ्वी म्हणतो त्यातली किती माहिती होती. काही जणांनी माझं बघितलं असेल, सुग्रीवाज ॲटलास किती लोकांनी पाहिले. ओके, या लोकांचे हात बघून ठेवा, त्याच्याबद्दल काही प्रश्न असला तर त्यांना विचारायचा. सुग्रीव जेव्हा सीतेचा शोध सुरू आहे तेव्हा तो उत्तम वानरांच्या 4 भाग करतो. एका पार्टीला पूर्वेला पाठवतो, दुसऱ्या पार्टीला पश्चिमेला पाठवतो.
एका पार्टीला उत्तरेला पाठवतो, एका पार्टीला दक्षिणेला पाठवतो, प्रत्येकाला एक एक मुख्य माणूस दिलेला आहे. आणि ती जर तुम्ही वर्णनं वाचलीत तर तुम्हाला असं लक्षात येईल की सुग्रीवाला 14,000 वर्षापूर्वी दक्षिण अमेरिकेतल्या अँडीज पर्वतापासून ते पश्चिम युरोपातल्या आल्प्स पर्वतापर्यंत, म्हणजे अर्जेंटिना किंवा आपण चिले म्हणूया किंवा पेरूपासून ते स्वित्झर्लंड, पूर्व पश्चिम, आणि उत्तरेला आर्टिक समुद्रापासून ते दक्षिणेला अंटार्क्टिकापर्यंत इन्क्लुडिंग अंटार्क्टिका हे माहीत होतं. आता पश्चिम युरोपियन लोकांना तुम्ही म्हणालात अंटार्क्टिकाचा शोध केव्हा लागला, तुम्हालाही माहीत असेल, तुम्ही भूगोलात इतिहासामध्ये वाचलं असेल, 18व्या सेंचुरीमध्ये अंटार्क्टिकाचा शोध लागला. पण सुग्रीवाला 14,000 वर्षापूर्वी माहिती आहे. आता तुम्ही म्हणाल पुरावा कुठे आहे? पुरावा किष्किंधा कांड, सर्ग 40, 41, 42, 43. ते वाचायचं, इकडे गुगल अर्थ ओपन करायचं आणि वर्णनं वाचायला लागायचं. इतकं पृथ्वीची माहिती. आता हे जर मी तुम्हाला सांगितलं तर कोणता पृथ्वीचा भाग सुग्रीवाला माहीत नाही सांगा मला? आल्प्सच्या पुढचा माहीत नाही त्याला, म्हणजे इंग्लंड माहीत नाही आहे, फ्रान्स, जर्मनी वगैरे माहीत नाही आहे, उत्तर अमेरिका माहीत नाही आहे, कॅनडा म्हणजे युनायटेड स्टेट्स, कॅनडा माहीत नाही आहे. 14,000 वर्षापूर्वीची तुम्ही पृथ्वीवरची जर परिस्थिती बघितली तर तुमच्या लगेच लक्षात येईल की ते सुग्रीवाला का माहीत नाही आहे. आईस एज किती लोकांनी ऐकलंय? आणि आईस एज म्हटल्यानंतर आपल्या भारतामध्ये अनेक, आता म्हटलं ना बऱ्याच लोकांना विज्ञान कळत नाही, विज्ञानाचे PhD असलेले असे अनेक लोक आहेत की नुसतं 14,000 वर्षापूर्वी म्हटलं की ते आधी पहिल्यांदा नुसतं तो शब्द ऐकला की थरथर कापायला लागतात थंडीनं. ते म्हणतात अरे ते आईस एज, आईस एज, आईस एज, त्याच्यामध्ये कुठे तुम्ही रामायण केलं? त्या लोकांनाही माहीत नाही आईस एज बरोबर, पण आईस एज कुठे? भारतामध्ये मागचं जर तुम्ही मिलियन वर्ष गेलात, 10 लाख गेलात किंवा आणखी 20 लाख 30 लाख वर्ष गेलात तरी भारतामध्ये आईस एज नव्हतं. हे आईस एज पूर्ण उत्तर अमेरिकेत होतं, म्हणजे ओहायोपर्यंत 3-3, 4-4 मैलाचे असे उंच असलेले ग्लेशियर्स होते. पूर्ण कॅनडा प्रॅक्टिकली ग्लेशियर्सच्या खाली होता, पूर्ण वेस्टर्न युरोप ग्लेशियर्सच्या खाली होता. आणि म्हणून सुग्रीवाला त्याचं वर्णन करता येत नाही, म्हणजे ग्लेशियरचं किती वर्णन करायचं, म्हणून त्याचं वर्णन नाही आहे. सो हा झाला आपला देश, त्यावेळची काय परिस्थिती माहिती आहे. आपण आता कालाबद्दल बोलूया. माझे कालाबद्दल म्हणजे ॲक्च्युली बरोबर 12,209 BCE. BCE सगळ्यांना कळतं, बिफोर कॉमन एरा. आणि आपण जर सेक्युलर कंट्री आहो म्हणून बिफोर ख्राइस्ट नाही म्हणायचं, बिफोर कॉमन एरा. हे कुणी केलंय माहिती आहे का? बिफोर ख्राइस्ट BC आपण म्हणायचो ना, पण अमेरिकेतल्या ज्युइश अकॅडमिक्सनी एकत्र बसून हे ठरवलं की आपण म्हणजे स्टेट आणि चर्च याचं सेपरेशन आहे, BC म्हणायचं नाही अकॅडमियामध्ये, बिफोर कॉमन एरा. बाकी सगळं तेच, म्हणजे वर्ष तेवढीच. तर 12,209 BC हे राम रावण युद्धाचं वर्ष असं आपल्याला काढता येतं. 12,240 BC म्हणजे त्याच्या आपण मागे जातोय, मागे जाताना हे भगवान राम यांचं जन्मवर्ष काढता येतं. ही झाली वर्ष. 12,223 BC यावेळी ते वनवासात गेले असं काढता येतं. रामानं रावणाला मारलं त्याचा बरोबर दिवस 6 जानेवारी 12,208 BC असा काढता येतो. त्यानंतर भगवान राम अयोध्येला परत आले आणि त्याची भरताबरोबर भेट झाली, याचा दिवस 13 जानेवारी 12,208 BCE. आज तिथी काय आहे माहिती आहे का कोणाला? अक्षय तृतीया झाली आत्ता. आज किती आहे? वैशाख शुक्ल षष्ठी. आता हे काही कोइन्सिडन्स झाला का आम्ही काहीतरी कॉन्स्पिरसी केली माहीत नाही, पण भगवान राम जेव्हा अयोध्येला परत आले तेव्हा तो दिवस होता 13 जानेवारी 12,208 BCE, वैशाख शुक्ल षष्ठी. आता थोडंसं तुमच्या मनात विचार येईल, पण मग आपण विजयादशमी आणि दिवाळी साजरी करतो की नाही? विजयादशमी म्हणजे काय? रामानं रावणाला मारलं, आणि दिवाळी म्हणजे भगवान राम अयोध्येला परत आले. आता उत्सव या अर्थानं ते तुम्ही जे काही करायचं ते करू शकता. आता वाढदिवस सुद्धा तुम्ही होल्ड करून ठेवता आणि शेवटी विकेंडला साजरा करताच ना. भारताची जी आपली परंपरा आहे, म्हणजे संस्कृतीची परंपरा, ही इतकी जुनी आहे, त्याच्यामध्ये इतक्या अनेक घटना होऊन गेलेल्या आहेत. मी तुम्हाला हा विषय आवडेल तुम्हाला. तो जो प्रत्येक आपण त्या दिवशी जर सेलिब्रेट करायला लागलो तर आपल्याला काम करायला लागणार नाही, सुट्ट्याच सुट्ट्या. म्हणून ते आपण बऱ्याच गोष्टी विजयादशमीच्या नावावर, दिवाळीच्या नावावर एक सेलिब्रेट करायचं म्हणून एकत्र आणलेले आहेत. नाहीतर चैत्र अमावास्या म्हणजे चैत्राचा शेवटचा दिवस
या दिवशी रामानं रावणाला मारलं आणि त्यानंतर वैशाख शुक्ल षष्ठी म्हणजे आजचा जो दिवस आहे त्यावेळी भगवान राम परत आले. म्हणजे वैशाखच महिना होता, पण आत्ता जसा कडाक्याचा उन्हाळा दिसतोय तसा नव्हता, तो शरद ऋतूचा शेवट होता. म्हणजे आत्ता तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जसं वातावरण होतं ना, तसं प्रकारचं वातावरण होतं. हे सगळे पुरावे वाल्मिकी रामायणामध्ये आहेत. आता मी 14,000 वर्ष म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यासमोर आणखी काही गोष्टी आल्या असतील. किती लोकांची अशी आपण काय म्हणूया आतली मान्यता आहे, सब्जेक्टिव्ह कन्व्हिक्शन आहे की प्लीज निलेश, तुम्हाला काय विज्ञान करायचं ते करा, पण उगाच रामायणाच्या काळात ढवळाढवळ करू नका. तो काहीतरी मिलियन वर्षापूर्वी झालेला आहे. त्रेतायुग, निलेश काय तुम्ही दुपारी काय पाहिलं? त्रेतायुगात झालेलं आहे ते, आणि तुम्ही 14,000 वर्षापूर्वी म्हणतायत. हा प्रश्न इतका येतो की मी त्याचं उत्तर द्यायचं सुद्धा कंटाळलो आहे. मग ते सगळे मला शिकवायला लागतात. बघा, कलियुग म्हणजे 4,32,000 वर्षाचं, द्वापारयुग त्याच्या दुप्पट म्हणजे 8,64,000 वर्ष, त्याच्या आधी तिप्पट म्हणजे त्रेतायुग. तर कमीत कमी 8,64,000 वर्ष एवढे जरी घातलीत तरी एक 10 लाख वर्षाच्या मागे जायला पाहिजे. याचा फार वेळ घेत नाही, पण याचं तुम्हाला एक सांगतो की ती जी युग आहेत ना, 4,32,000 वगैरे अशी जी मोठी युग आहेत, याचा संबंध आपले जे ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्राचे जे ग्रंथ आहेत त्याच्याशी आहे. सूर्यसिद्धांतामध्ये ते नंबर्स तुम्हाला मिळतील, आर्यभटियामध्ये तुम्हाला ते नंबर मिळतील, सगळ्या खगोलशास्त्राच्या आपल्या ग्रंथामध्ये मिळतील. त्याचा मॅथमॅटिकल आपण मॅनिप्युलेशन करतो ना, म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट किंवा ॲव्होगाड्रोज नंबर लिहिताना तो नंबर मल्टिप्लाय बाय 10⁻⁻34 करतो ना, अशा प्रकारचं ते गणित आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला आपले सगळे जे ग्रह आहेत त्यांच्या ज्या ऑर्बिटल पिरियड ज्याला आपण म्हणतो परिवलन काळ, हा उत्तमरित्या अगदी प्रिसाईज ॲक्युरेट सांगता येईल याच्याकरता ते मोठे नंबर केलेले आहेत की ज्यामुळे फ्रॅक्शन होऊन काही एरर होणार नाही. ओके, अशा करता केलेली गोष्ट आहे. त्याचा ऐतिहासिक द्वापारयुग कलियुग वगैरेशी संबंध नाही. तरीसुद्धा आता तुमच्या चेहऱ्यावर मी बघितलं तरी काही लोक कन्व्हिन्स नाही त्याच्याबद्दल. त्याला मला काही करता येणार नाही, पण मी वाल्मिकी रामायणात तुम्हाला काही पुरावे सांगतो. असे पुरावे सांगतो की आपल्याला वाल्मिकी रामायणातल्या पुराव्यानं सांगता येतं की वाल्मिकी रामायण म्हणजे रामायण हे इतक्या हजार वर्षाच्या आधी नक्की झालेलं नाही. एक 2-4 पुरावे सांगतो. आता आपण कालाबद्दल बोलतोय, देशाबद्दल आपण बोलून झालं कुठे झालं ते. कालामध्ये मी आधी 14,000 वर्षापूर्वी झालं तर हा पुरावा आहे, आणि त्याचे 600 पुरावे म्हणजे नुसते खगोलशास्त्राचे 600 पुरावे वाल्मिकी रामायणामध्ये आहेत आणि माझ्या पुस्तकात आहेत. मला बहुतेक कोणी सांगण्यात आलं आहे, माहीत नाही, मी स्टॉल बघितला नाही, पण इथे म्हणजे इंग्लिशमधलं माझं द हिस्टॉरिक राम त्याचं मराठी भाषांतर अलका गोडबोलेंनी केलेलं. ते अलका गोडबोले आज नाही तिथे, पण त्यांचे व्याही आहे तिथे. ओके, पण ते जे पुस्तक आहे त्याचं मराठी भाषांतर कदाचित उपलब्ध असू शकेल, ऐतिहासिक राम, नाहीतर तुम्ही परममित्र पब्लिकेशनकडून बघू शकता डिटेल्स करता. पण त्यात मला आज काय सांगायचं आहे, तुम्हाला मी लिमिट सांगणार आहे की ह्याच्या आधी ते नक्की का झालं नाही आणि ह्याच्या नंतरही ते का झालं नाही. नंतरचं तर खूपच सोपं आहे, पण आधीचाच विश्वास आहे, कारण लाखो लोक मिलियन वर्ष ह्याच्यामध्ये अडकून पडलेले आहेत. अडकून म्हणजे लोक बाहेर नाही येत ना ते. आत्ता मी तुम्हाला सांगतो, ह्या ऑडियन्समध्ये सुद्धा अनेक लोक आहेत की ते मिलियनच्या मागे म्हणजे हलायला तयार नाही आहेत. तुम्ही म्हणाल हे तुम्हाला कसं कळलं? मला फेस रिडिंग येतं. आपण बघूया कसं मागे जर गेलो तर. आपल्याला आपल्या पंचांगामध्ये नक्षत्र सिस्टीम सगळ्यांना माहिती आहे. नक्षत्र 27 किंवा 28 नक्षत्र आपण सगळं म्हणतो. अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी असं करत रेवतीपर्यंत आपण येतो. आज जी आपण सिस्टीम वापरतो ना, तीच सिस्टीम 7,500 वर्षापूर्वी महाभारतामध्ये आहे. तीच सिस्टीम 14,000 वर्षापूर्वी रामायणामध्ये आहे, आणि तीच सिस्टीम खूप आधी पण आहे. ती किती आधी आहे हे आपण शेवटी बघू आजच्या लेक्चरच्या. पण म्हणजेच याचा अर्थ काय, ती जी नक्षत्राची सिस्टीम आहे ती खूप स्टेबल आहे आणि ती आपण खूप काळ वापरतोय. त्यातलं रोहिणी नक्षत्र किती लोकांना माहिती आहे? इथे रोहिणी कुणाचं नाव आहे? नाही, कोणी रोहिणी नाही आज. ओके, ते जुनं आहेत. नाही तर म्हटलं ते, पण ते जुनं झालं. धन्यवाद. ते जे रोहिणी नक्षत्राला रोहिणी नक्षत्र का नाव माहीत आहे? त्या रोहिणी नावामध्येच सगळा त्याचा इतिहास आहे किंवा त्याचं दृश्य आहे. लाल रंगाचा तारा येतो म्हणून त्याला रोहिणी म्हटलेलं आहे. आता तुम्ही खगोलशास्त्राची मदत घेऊन, मी आत्ताचं मॉडर्न खगोलशास्त्र, आधुनिक खगोलशास्त्र, नासा वगैरे म्हटलं की लोकांना बरं वाटतं म्हणून सांगतोय. नासाला काही यातलं काम नाही. तुम्ही नासाच्या जर ऑफिसमध्ये गेलात फ्लोरिडा किंवा ह्युस्टनमध्ये, मी ह्युस्टनमध्ये राहिलो आणि नासाबरोबर माझं काही कामही असायचं. अत्यंत बोरिंग चेहरे करून लोक बसलेली असतात तिथे. त्यांना कशात रामायणात इंटरेस्ट असणार आहे. पण नासा बिसा म्हटलं की आपल्याला बरं वाटतं, काहीतरी विश्वास वाटतो की असेल बाबा खरं.
नासा म्हणतायत. नासाचा काही संबंध नाही आहे. पण जे मॉडर्न खगोलशास्त्र आपण म्हणतो म्हणजे कोपर्निकस, केपलर, न्यूटन आणि सध्या पुढे मॅक्सवेलपासून परत आईन्स्टाईनपर्यंत आलेलं आणि आता सगळं आपण जो हबल टेलिस्कोपनं डेटा कलेक्ट करतो याच्यावरून जे बसलेलं आहे तो सगळा डेटा तुम्ही वापरलात आणि त्या रोहिणी ताऱ्याचा वेध घेतलात आणि आपण आता मागे जर गेलात तर नक्षत्राची व्याख्या काय? 27 नक्षत्रांचे योगतारे असे पाहिजेत की सूर्याचा जो मार्ग आहे ना पृथ्वीवरून दिसणारा त्याच्या जवळपास पाहिजेत. दक्षिणेला उत्तरेला चालेल पण जवळपास पाहिजेत. त्यामुळे आपल्याला ते पूर्वीचे माइलस्टोन असायचे ना, आता किती राहिलं पुणं असं आता हल्ली कोणी बघत नाही, सगळे GPS कडे ऐकतात. पण तो दिसतो आता 24 किलोमीटर राहिलं, असे ते माइलस्टोन्स आहेत. तो जर रोहिणीचा तारा घेऊन तुम्ही जर मागे गेलात खगोलशास्त्राची मदत घेऊन, आणि मुद्दाम मी मागचा काळ घेतोय, इतकं मागे जायची गरज नाही आहे, 1,50,000 आणि ॲस्ट्रॉनॉमीमध्ये बोलताना असं म्हणायचं फक्त 1,50,000 वर्ष मागे गेलात तर रोहिणीचा तारा हा आता म्हणजे तेव्हा जर मागे गेला तर तो नक्षत्र म्हणून त्याचा उपयोग करता येणार नाही. का माहिती आहे का? तो खूप उत्तर ध्रुव होऊन बसतो, म्हणजे नक्षत्र होऊ शकत नाही. पण वाल्मिकी रामायणामध्ये रोहिणीचा अनेक वेळा उल्लेख येतो. ग्रहांच्या स्थिती रोहिणीच्या संपर्कामध्ये दिलेल्या आहेत आणि रोहिणी ह्याला नक्षत्र म्हटलेलं आहे. आता हा झाला प्रत्यक्ष पुरावा. आता तुम्ही विज्ञान बुद्धी, तर्कशास्त्र आणि तंत्रयुक्ती वापरलं तर याच्यावरून तुम्ही काय सांगू शकाल रामायणाच्या काळाबद्दल? जर 1,50,000 वर्ष मागे गेलात आणि त्यावेळी जर रोहिणी हा तारा नसेल, म्हणजे नक्षत्र नसेल, तारा असणार आहे, तर रामायण तितकं किंवा त्याच्यापेक्षा जुनं असू शकत नाही. किती लोकांना लक्षात आलं हा मुद्दा? ओके, दुसरा प्रश्न विचारत नाही, किती लोकांना लक्षात आलं नाही असं करून. ओके, तसं हे झालं 150 वर्ष, म्हणजे 1,50,000 वर्षाच्या मागे जाणं शक्य नाही. आपण आता आपल्याकडे येऊया, जवळजवळ येऊया. कुठे येऊया आपण? 60,000 वर्षापूर्वी येऊया. रोहिणीताई धन्यवाद, तुमचं काम आजचं झालेलं आहे व्हॉलेंटिअरिंगचं. इथे कोणी स्वाती नाव असलेल्या कोणी आहेत का? स्वाती नाही, माझ्या वयाचे असतील तर स्वाती अनेक असायला पाहिजेत, नाही? मग तुम्ही विचार करा, तुम्ही नसाल तर तुमची कोणी बहीण, आई, कुणाचं नाव असेल तसा विचार करून बघा. तर स्वाती हे नक्षत्र, एका नक्षत्रामध्ये भारतीयांनी 60,000 वर्षाचा इतिहास लिहून ठेवलेला आहे. कदाचित अतिशयोक्ती वाटेल. तर स्वाती नक्षत्र हे जर किती जणांनी स्वाती नक्षत्र आकाशामध्ये बघता येतं? ओके ओके, त्याने हात जरा वर करून ठेवा. आपल्या लीनाताईंनी तिथे हात वर केलेला आहे, तुम्हाला ते दाखवतील रात्री. ओके, चंद्र आहे वर, हळूहळू येतील, त्यांना दाखवतील. ते थोडंसं दूर आहे, असं वर उत्तरेला असं दूर आहे, त्याला इंग्लिशमध्ये आर्क्ट्रस असं म्हणतात. पण तो तरीसुद्धा अत्यंत असा तेजस्वी तारा आहे आणि त्याला आपण नक्षत्रामध्ये घेतलेलं आहे आणि 27 नक्षत्रामध्ये ते येतं. पण तुम्ही परत मगाशी सांगितलं तसं खगोलशास्त्राचा अभ्यास करून जर मागे मागे गेलात ना, 60,000 वर्ष तुम्ही मागे गेलात तर ते स्वातीचा तारा हा नो लॉंगर नक्षत्र, तो इतका उत्तरेला जातो की तो सुद्धा ध्रुव तारा होऊन बसतो. नीट लक्षात येतंय? 60,000 वर्ष तुम्ही मागे गेला, टू बी प्रिसाईज, जे आपल्यातले प्रिसाईज लोक असतात त्यांच्याकरता 58,000 BC म्हणजे साधारण 60,000 वर्षापूर्वी तो ध्रुव तारा होतो. तो ध्रुव तारा होता, म्हणजे तो नक्षत्र नव्हता. पण तुम्ही म्हणाल हे एवढ्या दोन गोष्टीवरून तुम्ही जोडताय का? तर तसं नाही. तुम्ही आपले जर ग्रंथ बघितले, तैत्तिरीय संहिता, तैत्तिरीय ब्राह्मण किंवा आणखी सुद्धा गृह्यसूत्र आपण म्हणतो ना, आपस्तंभी गृह्यसूत्र, ह्या सगळ्यामध्ये स्वातीला एक दुसरं नाव आहे. ते नाव आहे निष्ठ्याम. निष्ठ्याम, आणि त्याचा संस्कृतमधला अर्थ असा की फॉरेनर किंवा ट्रॅव्हलर. ओके, परदेशी किंवा प्रवास करून जाणारा, एकीकडून दुसरीकडे जाणारा. आणि आपस्तंभी गृह्यसूत्रामध्ये त्याच्यावरून अशी एक छान मजेदार गोष्ट सांगितलेली आहे. ती अशी की ज्या पित्याला असं वाटतं की आपल्या मुलीचं लग्न झाल्यानंतर ती ज्या सासरी जाईल तिथे सुखानं ती नांदावी, आनंदी राहावी, म्हणजे थोडक्यात ती परत येऊ नये. ओके, असं ज्याला पित्याला वाटत असेल त्याने आपल्या मुलीचा विवाह स्वाती नक्षत्रावर करून द्यावा. आणि तिथे तो जो शब्द वापरलाय तो निष्ठ्याम असा शब्द वापरलाय. त्याच्यामध्ये त्याने एक थोडासा विनोद साधलाय. म्हणजे निष्ठ्याम म्हणजेच फॉरेनर, म्हणजेच ट्रॅव्हलर, एकीकडून दुसरीकडे प्रवास करून जाणारी, आता ती फॉरेनर झालेली अशी व्यक्ती. मग त्या एका शब्दामध्ये 60,000 वर्षाचा आहे. पण आपल्या रामायणाकरताचा जो उल्लेख आहे तो असा की म्हणून 60,000 वर्षाच्या आधी रामायण होऊ शकत नाही. बरं, हा 27 नक्षत्रामध्ये सगळ्यात अतिगतीनं जाणारा जो नक्षत्राचा योगतारा आहे तो म्हणजे स्वाती नक्षत्राचा योगतारा आर्क्ट्रस. तुम्ही जाऊन बघू शकता. सगळ्या ह्याच्यामधला, म्हणजे सगळे तुम्ही जर ग्रह घेतलेत त्याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का? आता आपण रामायणातला एक रेफरन्स तुम्हाला सांगतो. किष्किंधा कांडाच्या शेवटी आता ठरलंय की आता लंकेत जाऊन बघणं गरजेचं आहे.
आणि मग कोण लंकेत जाणार असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला कथा सांगत बसत नाही, माहिती आहे वेगवेगळे वानर म्हणतात मी एवढं जाऊ शकेन, मी एवढं फ्लाय करू शकतो, एक म्हणतो मी जाऊ शकेन पण परत येऊ शकणार नाही. मग शेवटी हनुमान काही बोलत नाही आहे, हनुमानाची निवड होते. हनुमान जायला निघतो महेंद्र पर्वतावर. महेंद्र पर्वत कुठे आहे माहिती आहे? अनेक महेंद्र पर्वत आहेत बाय द वे. भारतात, आत्ताच्या भारतात सुद्धा अनेक महेंद्र पर्वत आहेत, पण रामायणाला हनुमानानं उड्डाण करण्याकरता अभिप्रेत असलेला महेंद्र पर्वत हा केरळ आणि तामिळनाडूच्या बॉर्डरवर आहे. किती लोक गेलेत महेंद्र पर्वताला? खूप सुंदर नॅचरल प्रिझर्वेशनचा एरिया आहे. त्या महेंद्र पर्वतावरून किंवा त्या भागातून म्हणूया आपण, तिथून हनुमान उड्डाण करतोय आणि तो इतर लोकांना, वानरांना, त्याच्या वानरातल्या पार्टी लोकांना सांगतोय की मी कसा जाणार आहे, मी प्रवास करून तिकडे लंकेकडे कसा जाणार आहे. भविष्यती इमे पंथा स्वाती इव अंबरे. जसं स्वाती नक्षत्र आकाशामध्ये प्रवास करून जातो. तुम्ही विमानानं प्रवास करताना म्हणजे तुम्ही गेलात ना तर कसं दिसतं, म्हणजे युरोपातून अमेरिकेत जाताना कसं दिसतं, ते अंतर सरळ नाही दाखवत, विमान असं जातं की नाही, त्याचं वेगळं कारण आहे पण ते असं जातं. तसं तो म्हणतो भविष्यती इमे पंथा स्वाती इव अंबरे, इव स्वाती इव अंबरे. जसं आकाशामध्ये स्वाती नक्षत्र प्रवास करून जातं तसा मी प्रवास करून जाणार आहे. हे 14,000 वर्षापूर्वी हनुमान सांगतोय. म्हणजे आत्ताच आपल्याला हबल टेलिस्कोपमुळे माहिती आहे असं नाही, आपल्याकडे ती जी परंपरा आहे ती इतकी जुनी आहे की हनुमान सहजपणे ती गोष्ट सांगतोय आणि सहजपणे सांगतो. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे वाल्मिकीने ते लिहिलेलं आहे, पण जेव्हा एखादा आपण दृष्टांत देतो, एखादं उपमान देतो, त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची असते. तुम्ही उपमान देताना घरोघरी मातीच्या चुली समजा असं म्हणायचं असेल तर घर म्हणजे काय सगळ्यांना माहीत पाहिजे, माती माहीत पाहिजे, मातीची चूल म्हणजे काय माहीत पाहिजे, म्हणजे त्याची उपमा देता येते. तसं तो त्या वानरांना, त्या पार्टीच्या इव स्वाती इव अंबरेशी सहजपणे उपमा देतोय. म्हणजे ते सामान्य ज्ञान आहे. आता थोडासा विषय बदलतो एका मिनिटाकरता. कोपर्निकस रिव्होल्युशन, कोपर्निकन रिव्होल्युशन असं काहीतरी फार मोठं तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल आणि त्यामुळे युरोप पूर्ण बदलला. युरोपामध्ये आधुनिक विज्ञान आलं, ते कोपर्निकस रिव्होल्युशनमध्ये आलं. तर कोपर्निकस रिव्होल्युशन म्हणजे काय होतं? त्याच्या आधी टोलेमीनं 1500 वर्षापूर्वी पृथ्वीमध्ये आणि बाकी सगळे गोलगोल फिरतायत असं म्हणत होता टोलेमी. मग ते 1500 वर्षामध्ये ब्लॅक पिरियड म्हणतात त्याला. ते त्यानंतर जेव्हा कोपर्निकस आला आणि तो म्हणाला की सूर्यमध्ये आहे, तो म्हणाला म्हणजे मृत्यू होईपर्यंत तो म्हणाला पुस्तकात लिहून ठेवलं आहे मी मेलो की पब्लिश करा, इतका तो घाबरलेला होता, कारण तशी परिस्थिती होती तिथे. बरोबर? अशा प्रकारचं जो म्हणतोय म्हणजे सूर्यमध्ये हे सांगायला तो घाबरत होता. पण त्याच्या जर तुम्ही आधी 300 वर्ष गेलात तर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलेलं किती जणांना माहिती आहे सूर्याबद्दल? 4.99. आणि उदो असतो चेनीप्रमाणे, जैसे का सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता. नैष्कर्म्य कर्म कसं की जसा सूर्य सकाळी पूर्वेला उगवला, मग तो डोक्यावर आला, मग परत तो पश्चिमेला खाली गेला असं वाटतं, पण प्रत्यक्षात तो काही करत नाही आहे, तो एका जागी स्थिर आहे. पण असं जसं आपल्याला वाटतं, हे ज्ञानेश्वर परत दृष्टांत वापरून सांगतायत. मी तुम्हाला सांगितलं दृष्टांत असाच गोष्टीचा वापर करता येतो की सर्वसामान्य लोकांना त्याचं माहिती आहे. म्हणजे त्यावेळी सर्वसामान्य लोकांना ती माहिती होती, ॲटलिस्ट महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती होतं, म्हणून ते तसं सांगू शकतात. तसंच हनुमान सांगतोय 14,000 वर्षापूर्वी की भविष्यती इमे पंथा स्वाती नक्षत्रासारखं मी पुढे जाईन. म्हणजे 60,000 वर्षापूर्वी रामायण होऊ शकत नाही. आपण फास्ट फॉरवर्ड येऊ. आता तुम्ही म्हणाल हे काय माहिती आहे का, आपण म्हणतो ना पुराणातली वानगी पुराणामध्ये, तसं तुम्ही खगोलशास्त्र सांगतायत, आम्हाला तर काही कळत नाही. मी तुम्हाला जमिनीवरचं सांगतो. आपण तिकडून मागे 50,000 वर्षापूर्वी येऊया. वाल्मिकी रामायणामध्ये असे अनेक वर्णन आहेत, 4, 5, 6 वेळा वर्णन आहेत की यमुना नदी ही गंगेला मिळते. प्रयागराजचं वर्णन येतं, राम लक्ष्मण यांनी तिथे नदी क्रॉस केली अशी वर्णनं येतात. आता यमुना नदी ही पूर्वी सरस्वतीला जाऊन मिळत असे. सतलज नदी ही सुद्धा सरस्वतीला मिळत असे. म्हणूनच ऋग्वेदातली सरस्वती ही एकदम नदी तमे अंबी तमे देवी तमे सरस्वती गिरिभ्या समुद्रा, हाय माउंटनमधून निघून समुद्रापर्यंत जाणारी अशी जी वर्णनं आहेत ना ऋग्वेदातली, ही त्यामुळे आहेत. आपल्याला आत्ताचा जो पुरावा आहे, अत्यंत पॉवरफुल पुरावा, मागच्या 35 वर्षातला 35पेक्षा जास्त रिसर्च पेपर पियर रिव्ह्यूड, ज्यांना पियर रिव्ह्यूड लागतं त्यांच्याकरता सांगतोय, असं असलेले पेपर आहेत. ते सांगतात की यमुना सतलज म्हणजे यमुना सरस्वतीपासून दूर होऊन गंगेला जी मिळायला लागली त्याचा जो काळ आहे तो 50,000 वर्षापूर्वीचा. त्याच्या आधी ती गंगेला मिळत नव्हती. आणि याची वर्णनं, ती गंगा आणि यमुना एकत्र येतात, याची वाल्मिकी रामायणामध्ये अनेक वर्णनं आहेत. आणि हे केव्हा शक्य आहे? फक्त मागच्या 50,000 वर्षामध्ये शक्य आहे. येतंय लक्षात? म्हणजे ती वर्णनं रामायणामध्ये येण्याकरता तशी स्थिती फक्त मागच्या 50,000 वर्षामध्ये होती, त्याच्या आधीची नाही. फास्ट फॉरवर्ड टू 15,000 वर्ष, आणि मी त्याच्यावरचं थांबणार आहे.
15,000 वर्षापूर्वी आणखी एक मोठी घटना झाली. सतलज, म्हणजे त्याला पूर्वी शतुद्री किंवा शतुद्री म्हणायचे, ती पूर्वी अशी दक्षिणेला येऊन ती सरस्वती होत होती. म्हणजे सगळ्यात मोठं सरस्वतीला पाणी असायचं कारण सतलज नदी, ज्याला पेलिओ चॅनेल म्हणतात, की जिथे आता पाणी नाही पण पूर्वी पाणी होतं. असं हरियाणामध्ये जी जागा आहे तिथे सतलजचा म्हणजेच सरस्वतीचा प्रवाह किती मोठा आहे माहिती आहे का? प्रवाह नाही, पात्र 26 किलोमीटर. जस्ट तुम्हाला अंदाज येण्याकरता, जर तुम्ही चुकून ताजमहाल बघायला गेला असाल तर ताजमहालच्या जवळ जी यमुना आहे ना, ती आत्ता 1.5 किंवा 2 किलोमीटर आहे जास्तीत जास्त. त्याच्यात एवढं पट करून बघा, एवढी मोठी सतलज होती किंवा एवढी मोठी सरस्वती होती. ती अचानक 15,000 वर्षापूर्वी पश्चिमेकडे वळली आणि मग ती रावी वगैरे करून सिंधूला मिळायला लागली. ह्याची वर्णनं सुद्धा ऋग्वेदात येतात, पण तो आजचा विषय नाही. पण जेव्हा भरत केकय देशामधून अयोध्येला परत येतोय तेव्हा जो तो सतलजच्या तिथे क्रॉस करतो तेव्हा तो म्हणतो की ही अशी मोठी नदी, मोठ्या पात्र करून वाहणारी नदी की जी पश्चिमेला वळून वाहते. पश्चिमेला वळण्याची जी क्रिया आहे तिची, ही फक्त 15,000 वर्षापूर्वी झालेली आहे, त्याच्या आधी नाही. आणि त्याचं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये येतं, म्हणजे ते मागच्या 15,000 वर्षातलं आहे. असं मी तुम्हाला खूप सांगून, विज्ञान सांगून बरंच बोर करू शकतो, म्हणून मी इथे थांबतो. तसंच आपल्याला इतर पद्धतीने सांगता येते की मागच्या 10,000-12,000 वर्षामध्ये रामायण झालेलं नाही, हे खगोलशास्त्रीय संदर्भामुळे आपल्याला सांगता येतं. हा झाला आपल्याला कालावरचा विचार. एक्झॅक्टली ते 12,209 कसं काढलं हे मी तुम्हाला आज सांगत बसत नाही, कारण मला थोडंसं पुढे जायचं आहे. ते म्हणजे देशकाल आणि पात्र, म्हणजे कॉन्टेक्स्ट. कॉन्टेक्स्ट तर इतका आहे, म्हणजे आता लोक असं विचारतात किंवा तुमच्या मनात तो प्रश्न असेल, कदाचित तुमच्या मनात नसेल, पण जेव्हा तुम्हाला कोणी विचारतं तेव्हा तुम्हाला कळत नाही की याचं उत्तर काय द्यावं. खरं मला सुद्धा कळत नाही. तो प्रश्न असा असतो की इतक्या हजारो वर्षापूर्वी इतिहास झाला, ठीक आहे, टाळ्या वाजवा, वाचायचं तर वाचा, रामनवमी साजरी करा, पण त्याचा हल्लीच्या आपल्या लोकांना काय उपयोग, आमच्या मुलांना त्याचा काय उपयोग, असं तुम्हाला किती जणांना वाटतं? प्रामाणिकपणे हात वर करा. ओके, ठीक आहे, 1-2 हात वर झाले. आता बाकीच्यांना वाटतं की त्या मुलांना फार उपयोग आहे. किती लोकांनी आपापली मुलं घेऊन आलात किंवा नातवंड? अरे वा, या सगळ्यांकडे टाळ्या वाजवा, यांच्यासाठी टाळ्या वाजवा ज्यांनी घेऊन आलेत. त्याचं फार मोठं उत्तर देत बसत नाही, पण छोटं उत्तर म्हणून असं देतो की तुम्हाला असं वाटत असेल, बऱ्याच जणांना म्हणजे काय म्हणूया आपण, मी 50च्या वरचा आहे, तर मी म्हणतो 50च्या वरचं मी सगळ्यांना माझ्या ग्रुपमध्ये टाकतो. असं वाटत असेल की चला आपलं तर झालं, आपल्याला काही आता फार विशेष काही करता येणार नाही, ते खरं चुकीचं आहे तसं म्हणणं. आत्ताच करा, म्हणजे वानप्रस्थ हा सगळ्यात बेस्ट टाईम आहे. बऱ्याच जबाबदाऱ्या नसतात, बॉसला येस म्हणावं लागत नाहीत, येस मॅन करावं लागत नाही, काय वाटेल ते बोलू शकता, जॉब सोडू शकता. अशा वेळी जे काय करायला पाहिजे तसाच तो शिक्षक होऊ शकतो, तसाच तो खरा वैज्ञानिक होऊ शकतो, संशोधक होऊ शकतो. नाही तर वरून काय सांगतील ते करावं लागतं, बरोबर. साध्या सोप्या भाषेत सांगायचं, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला इतिहास घडवायचा आहे, म्हणजे आपण मराठीत ज्याला आपण इतिहास घडवणं म्हणतो त्या अर्थानं म्हणतोय, किंवा तुम्हाला असं वाटतं तुमच्या मुलांनी इतिहास घडवावा, किंवा तुम्ही जर आजोबा असाल तर तुम्हाला असं वाटतं तुमच्या मुलांनी आणि नातवंडांनी इतिहास घडवावा, असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्याकडे जो इतिहास आहे तो वापरून तुम्हाला तुमची मुलं किंवा नातवंडही घडवावी लागतील. याच्याकरता इतिहासाचा अभ्यास करणं शक्य आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं गरज आहे. आणि म्हणूनच तुम्हाला सांगितलं की ते केस स्टडीज आहेत, ते म्हणजे मनोरंजक पद्धतीनं कथावृत्तमध्ये तुम्हाला ते सांगता येतं. जसं समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले ना, मी जर डायरेक्ट एखाद्या माणसाला सांगितलं किंवा कुणी मला सांगितलं एखादी गोष्ट की तू असं कर, सकाळी लवकर उठत नाहीस, तर मला राग येईल. पण मना सज्जना भक्तिपंथेची जावे असं सुरू केलं की म्हणतात ते बरोबर आहे, आपल्याला डायरेक्ट म्हटलेलं नाही, अशा अर्थानं आपण म्हणतो. तर जो कॉन्टेक्स्ट आहे त्याचा साधारण एक वेध घ्यायचा, तर रामायणसुद्धा जरी 24,000चं असलं, महाभारतापेक्षा खूप कमी असलं तरी ते खूप मोठा ग्रंथ आहे. मग मी आज जेव्हा विचार करत होतो की काय तुमच्यासमोर कसं मांडेन, तर मी म्हटलं की 7 आपली रामायणाची कांड आहेत, त्यातला मी प्रत्येकातला एक विचार घेतो आणि त्याचा आपल्याला आज करता काय उपयोग होऊ शकतो, किंवा आजच्या ज्या आपण गोष्टी चालत आहेत त्याच्यामध्ये काय कॉन्टेक्स्ट होऊ शकतो. तो कॉन्टेक्स्ट म्हणून तुम्हाला असं सांगतो, 7 कांड आहेत माहिती आहे सगळ्यांना, कुणाकुणाला नावं सांगता येतील. मी सुरुवात करून देतो. बालकांड, पुढचं काय, नंबर 2. बालकांडानंतर काय येतं प्लीज, मल्टिपल चॉईस द्या. अयोध्याकांड, नंतर अरण्यकांड, त्यानंतर किष्किंधाकांड, टेस्ट घेत नाही तुमची, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड. उत्तरकांडाबद्दल सुद्धा आपण लगेच काही विचारलं ना, पण उत्तरकांडाबद्दल प्रक्षिप्त असं ऐकलं, अरे वाचलंयस का तू?
सो आपण एकेका कांडामधले एक एक किंवा दोन दोन मी विचार घेतो आणि आपण त्याच्याबद्दल बोलूया. बालकांड. ओके, आत्ता सध्याकडे आपल्या भारतात अनेक विषय चर्चित असतात. त्यातला एक चर्चित असलेला विषय म्हणजे NEP, न्यू एज्युकेशन पॉलिसी. बरोबर, त्याच्यात असे आले IKS हे शब्दात ऐकू येतात, इंडियन नॉलेज सिस्टीम. त्याच्यामध्ये माझी चांदी आहे. सगळीकडे मी जातो ते म्हणतात निलेशजी IKS आम्हाला शिकवायचं युनिव्हर्सिटीमध्ये, काय शिकवू? मी म्हटलं मी येतो, सांगतो, मला बोलवा, मी सांगतो. असं इंडियन नॉलेज सिस्टीम. पण ते तुम्ही काय शिकवता, म्हणजे कंटेंट काय असेल हा एक मुद्दा झाला, पण ते कसं शिकवावं, म्हणजे इंडियन नॉलेज नाही, कोणतीही गोष्ट कशी शिकवावी याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला हवं असेल ना, तर ते वाल्मिकी रामायणामध्ये तुम्हाला मिळतं, म्हणजे सगळ्याच ग्रंथात मिळतं. त्याची तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. 1950 मध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचं भाषण आहे, म्हणजे लिखित स्वरूपात ते तुम्हाला मिळेल, ऑडिओमध्ये मला ऐकायला मिळालेलं नाही. पण त्यांनी त्याच्यामध्ये म्हणजे पब्लिक भाषणामध्ये खंत व्यक्त केली आहे की आपण ब्रिटिशांना घालवलं, झेंडा बदलला, पण जो खरा रोग आहे की ज्याच्यामुळे ते इतका काळ आपल्यावर राज्य करू शकले आणि आपल्याला लाचार आणि स्लेव्ह बनवू शकले, ती त्यांची जी शिक्षण पद्धती आहे त्याला आपण जरासुद्धा हात लावलेला नाही, हे सरदार वल्लभभाई पटेलांनी 1950 मध्ये म्हटलेलं आहे. आणि तेव्हा ते उपपंतप्रधान होते, म्हणजे गृहमंत्री होते. आता मी तिथे त्यावेळी नव्हतो, पण मला असा प्रश्न पडला की अहो तुम्ही उपपंतप्रधान, मग असं जाय तर बदला की. आता तुम्ही आपण असं म्हणतो मोदीजी असं का करत नाहीत. आता मला बऱ्याच IAS ऑफिसर बरोबर किंवा बऱ्याच मिनिस्ट्रीच्या बरोबर काम करायचा वेळ येतो आणि मला कळतं की त्यांचे हात बांधलेले काय असतात, दोन्हीकडून हात बांधलेले असतात. त्यांनी जरा बदल केला आणि जर आपला जर सपोर्ट नसेल, ॲक्टिव्ह सपोर्ट नसेल, तर काहीही शक्य नसतं 2 मिनिटामध्ये. तर वल्लभभाई पटेलना हा प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले की हा प्रश्न का मी करू शकत नाही. ते म्हणे हा प्रश्न फार कठीण होऊन बसलेला आहे. पण त्याच्यात थोडंसं आधी तुम्हाला घेऊन जातो. 1926 मध्ये, आता मी केमिकल इंजिनियर आहे प्रोफेशनमध्ये, पण तुम्हाला केमिस्ट्रीचे असे ग्रेट नाव माहीत असेल, PC रॉय, प्रफुल्लचंद्र रॉय, म्हणजे त्यांनी हिंदू केमिस्ट्री असा सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे. 1926 मध्ये त्याने असं लिहिलं आहे. 26 मध्ये ते म्हणतात, त्यावेळी लिहिलं आहे त्यांनी की 80% ज्या आता आपल्याला डिग्री दिल्या जातात भारतात 1926 मध्ये, त्या अत्यंत युजलेस आहेत. त्या लोकांना जॉबवरून काढून टाका, त्यांना खरं काम करायला लावा, अशा प्रकारचे PC रेनी म्हटलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो 1950 मध्ये तो प्रॉब्लेम आणखी वाईट झाला होता आणि आत्ताच्याबद्दल तर काही बोलायलाच नको, इतका तो प्रॉब्लेम वाईट झालेला आहे. आणि फक्त भारताची परिस्थिती नाही, अमेरिकेची परिस्थिती तशीच आहे. ओके, कोणी बोलत नाही. खरं जे अमेरिकेची एज्युकेशन सिस्टीम आहे ना, की ज्याच्यामध्ये मी कॉर्पोरेटमध्ये असतो त्याच्यात खूप काम केलेलं आहे अगदी जवळून, ती म्हणजे आपण म्हणतो ना वाळवीनं पोखरलेलं घर. अभिजित जोग नाव ऐकलंय तुम्ही, डावी वाळवी पुस्तक? हां, डावी वळवीनच पोखरलेलं घर येते. ओके, पण तिथला जो प्रोफेसर, चान्सलर, डीन असतो ना, तो म्हणतो ठीक आहे मला माहिती आहे, पण माझी रिटायरमेंट होऊ दे. अशा परिस्थितीमध्ये झाले. मुद्दाम तुम्हाला असं सांगितलं की NEPचं का सांगितलं. आपण विश्वामित्र, राम, लक्ष्मण यांची पहिली कथा घेऊया. विश्वामित्र दशरथाकडे येतो. राम जेमतेम 16 वर्षाचा, 16 वर्ष, 16ही वर्ष त्याची पूर्ण झालेली नाही असं वर्णन आहे. लक्ष्मणही सगळे त्याच वयाचे, 4 राजकुमार त्याच वयाचे. त्यांना तो येतो, म्हणतो माझं सिद्धाश्रमामध्ये यज्ञ सुरू आहे, राक्षस येऊन मला त्रास देत आहेत, त्यावेळी मला संरक्षण करण्याकरता मला तू राम लक्ष्मणांना दे. रामाला दे म्हणतो आणि लक्ष्मण येत असेल तर येऊ दे असं म्हणतो तो. लांब कथा सांगत नाही, तुम्हाला कथा माहिती आहे. मग राम लक्ष्मणही जातात. तर राम लक्ष्मण शिकायला गेले का? नाही, संरक्षण करायला गेले. विश्वामित्र त्यांना चला शाळा जॉईन करा असं म्हणायला आले का? नाही. राम लक्ष्मण काम करायला गेले, सेवा करायला गेले. विश्वामित्र त्यांना यज्ञाचं रक्षण म्हणजे एक पर्टिक्युलर प्रॅक्टिकल प्रॅग्मॅटिक काम करायला. बाय द वे, यज्ञ म्हणजे आपल्याला फक्त ते ओम स्वाहा स्वाहा हे त्याचं सिम्बॉलिक रूप आहे. यज्ञ म्हणजे संशोधन, यज्ञ म्हणजे काहीतरी नवीन शोधून काढणं, इम्प्रोव्हायझेशन करणं. आपण ज्याचं जसं प्रॉडक्ट प्रोसेस असं म्हणतो तसं यज्ञ येते. ते काय करत होते आपल्याला नक्की माहीत नाही. जोपर्यंत पॅटर्न करत नाही तोपर्यंत कोणी सांगत नाही ना, तसं आहे. ते घेऊन गेले. त्याच्यानंतर ते 6 दिवस त्यांनी संरक्षण केलं. नंतर त्यांचं विवाह झाला. हे सगळे तुम्हाला गोष्टी माहीत आहेत. याच्यामध्ये 13 वेगवेगळ्या कथा किंवा अनेक, 13पेक्षाही जास्त, भगीरथापासून ते अहल्या, ते सगळ्याच कथा, अनेक कथा, त्राटिकाचा वध, हे सगळ्या गोष्टी त्या काळात झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये राम लक्ष्मण 16 वर्षाच्या लोकांनी अप्रेंटिससारखं प्रचंड काम केलं. विश्वामित्रांनी त्यांना गाईड केलं, बऱ्याच विद्या शिकवल्या. आता हे सगळं कसं झालं? खेळीमेळीनं झालेलं आहे. त्याच्यात कडकपणा पण आहे. म्हणजे ते कशावर, राजकुमार, पण ते कशावर झोपतायत रात्री? झाडाच्या खाली पाला पाचोळा पसरून त्याच्यावर बेड करून झोपतायत.
सकाळी जेव्हा लवकर होते तर उत्तिष्ठ नरशार्दूल पूर्व दिशा प्रकाशते अशा प्रकारची वर्णनं करून मॉर्निंगला विचारतायत. रात्री अर्धरात्रीपर्यंत गप्पा चालतायत त्यांच्या. म्हणजे याच्यामध्ये शिक्षण झालं, शिक्षकांना शिकवलं, विद्यार्थी शिकले, पण त्या दोघांमध्येही अशी भावना नाही, शिक्षकामध्ये अशी भावना नाही की मी शिकवतोय, विद्यार्थ्यामध्ये अशी भावना नाही की मी शिकतोय. खरं ते सेवा करतायत, पण त्याच्यामध्ये शिक्षण होऊन गेलं, अत्यंत उच्च प्रतीचं शिक्षण होऊन गेलं. आपल्या संस्कृतमध्ये शिक्षा हा शब्द आहे, पण टीचिंग अशा अर्थाचा नुसतं संस्कृत नाही. भारताची कॉन्स्टिट्यूशन जेव्हा झाली तेव्हा ज्या 14 ऑफिशियल लँग्वेजेस होत्या ना, त्या 14 भाषांमध्येही टीचिंग अशा अर्थाचा शब्द नाही. शिक्षक, अध्यापक वगैरे आपण जेव्हा म्हणतो, तो जो माणूस एखाद्या माणसाला काही शिकायचं आहे त्याला मदत करणारा अशा अर्थाने येतो. तर NEP म्हणजे लोक मला विचारतात NEP मॉडेलमध्ये तुमच्या काही सजेशन आहेत का? मी म्हटलं बालकांड वाचा. आपण पुढचं अयोध्याकांडावर येऊ. वुमन एम्पॉवरमेंट हा एक असा मोठा विषय केलेला आहे, वुमन स्टडीज वगैरे अशा सगळ्या याच्यामध्ये. किती लोकांना माहिती आहे जेव्हा रामाला वनवासाला पाठवायचं वेळ आली तेव्हा वामदेव, वसिष्ठ ऋषी हे कैकेयी आणि दशरथाला सांगतात की ठीक आहे, तुला रामाला वनवासात पाठवायचं ना, जाऊ दे त्याला, पण पत्नी ही पुरुषाचा आत्मा असते, आपण सीतेला राज्यावर बसवूया आणि ती राज्य चालवेल. हे किती लोकांना माहीत होतं? किती लोकांना माहीत नव्हतं? त्यांनी हात वर. मला आल्याचं समाधान झालं. ही वुमन एम्पॉवरमेंट आहे. आता मी अमेरिकेत राहतो किंवा आतापर्यंत बराच काळ घालवत होतो, तर मी त्यांना असं म्हणायचो की बघा, अजून आमच्याकडे तर इंदिरा गांधी होऊन गेल्या, ओके, पण म्हणजे प्रेसिडेंट पण होऊन गेले, अजून तुम्हाला काही जमलं नाही. अर्थात त्यांना जमू नये याच्यात माझा सुद्धा अगदी खारीचा वाटा आहे. म्हणजे मी ट्रम्पला 3दा वोट दिलेला माणूस आहे, त्यातला 2दा उपयोग झाला, तिसऱ्यांदा सो झाला, पण वेगळ्या गोष्टीमुळे त्यावेळी ते निवडून आले नाही असं करून. पण विनोदाचा जरी भाग दूर सोडला तरी सांगायचा मुद्दा असा आहे की काही वाटलं नाही असं सांगताना, आणि त्याला कोणी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. म्हणजे दशरथानेही ऑब्जेक्शन घेतले नाही, कैकेयीनेही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आहे. आता सीतेनं ठरवलं मला रामाबरोबर जायचं आहे, हा भाग वेगळा. ओके, आपण तिसऱ्यामध्ये जाऊ. अरण्यकांडामध्ये आपण महाराष्ट्रीयन लोक गुढीपाडवा साजरा करतो. तुम्हाला थोडंसं वेगळं झलक देतोय कशा करता, तर गुढीपाडवा म्हणजे आपल्या एक संस्कृतीतले सण किंवा उत्सव हे चालू करतो. किती लोकांना असं मी जर सांगितलं तर विश्वास बसेल किंवा कितींचा विश्वास बसणार नाही की जो गुढीपाडवा साजरा करतो ना, हा रामायण आणि त्याच्यापेक्षाही पूर्व जुना असा उत्सव आहे. किती लोकांना हे पटत नाही? त्यांनी हात वर करा. ओ करा ना बिंदास. हां, ओके. त्याचं जेव्हा वर्णन येतं वाल्मिकी रामायणामध्ये अनेक वेळा उपमान म्हणून येतं. उदाहरणार्थ सुग्रीव आणि वाली यांचं युद्ध होतं, जेव्हा वाली पडतो खाली, त्याचं वर्णन करताना वाल्मिकी म्हणतात की जसं अश्विन मासातल्या पौर्णिमेच्या वेळेचा इंद्रध्वज, आता तो उत्सव संपला म्हणून खाली सोडला जातो आणि तो आडवा पडतो, तसा वाली खाली पडला. किंवा भरत आणि शत्रुघ्न आले आणि त्यांना बातमी कळली की दशरथ गेलेला आहे, तर ते दुःखानं धुळीमध्ये आडवे पडून लोळायला लागले. ते म्हटलेलं आहे की जो अश्विन मासातला इंद्रध्वजाचा जो फ्लॅग खाली पडल्यानंतर तो मातीमध्ये जसा मलिन झालेला दिसतो तसे ते दिसायला लागले. अशी 5-6 वर्णनं आहेत त्याच्यामध्ये. पण त्यात एक मजा लक्षात घ्या, आपण केव्हा साजरा करतो? वसंत ऋतूची सुरुवात म्हणून साजरा करतो. त्यावेळी अश्विन मासातली पौर्णिमा म्हणतायत, पण त्यावेळी अश्विन जो महिना आहे तो वसंत ऋतूतच येतोय आणि चैत्र हा शरद ऋतूमध्ये. ही 14,000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हे खगोलशास्त्रामुळे तसं होतं. ओके, असे अनेक गोष्टी आहेत, पण मी थोडंसं एकेकातलं एकच घ्यायचं असं ठरवलंय म्हणून पुढे जातो. आपण किष्किंधा कांडावर येऊया, त्यातून थोडंसं फास्ट जाता येईल. कारण स्वाती नक्षत्राची जी आपण कथा केली ना, भविष्यती मे पंथा इव स्वाती इव अंबरे, ही त्या ग्रंथातली त्याच्यातली ती कथा आहे, म्हणून आपण थोडंसं पुढे जातो. मी सुंदरकांडामध्ये असं वर्णन आहे, हनुमान जेव्हा जातो तेव्हा तो रावणाचा राजवाडा बघतो, तिथे पुष्पक विमान बघतो. थोडंसं पुष्पक विमानाबद्दलही बोलेन तो म्हणाला म्हणून, आपण आता म्हटलं म्हणून. पण त्या पुष्पक विमानाचं आणि रावणाच्या राजवाड्याचं रक्षण करायला सैनिक आहेत, पण त्यांच्याबरोबर 4 सुळे असलेले हत्तींचे वर्णन आहेत. आता तुम्ही सगळे प्राणी संग्रहालयामध्ये गेलेले आहात आणि तिथे हत्ती बघितलेले आहेत. 2 सुळे, कधी 1.5 सुळे वगैरे असं बघितलं असतील. फाईट केलं तर मोडतात त्यांचे, पण 4 सुळ्यांचे हत्ती किती जणांनी बघितलेत? नाही आहेत. अशा ज्या गोष्टी आहेत ना, याची वर्णनं मागच्या 300 वर्षामध्ये एंडॉलॉजी स्टडीमध्ये वापरली गेली.
महाभारत आज विषय नाही म्हणून त्यात मी जात नाही, त्याच्यात तर अनेकच, की हे हिंदू काही लिहितात. 4 सुळ्यांचे हत्ती काय, पुष्पक विमान काय, काय वाटेल ते लिहितात. आणि फक्त आपलीच म्हणजे बाहेरचीच लोक क्रिटिसाइज करतात असं नाही, आपली लोक पण म्हणतात की मला इंजिन दाखवा, तोपर्यंत मी रामायण खरं झालंय मानणारच नाही. याच्यासारखं तर्कदुष्ट विधान नाही. तुम्ही जर न्यायदर्शन वाचलं तर प्रमाण तस्यार्थ प्रतिपत्ती, जो पुरावा आहे त्याच्याबद्दल बोला. आणि प्रमाण अनुपपत्ती उपपत्तीभ्याम, जो तुमच्याकडे पुरावा नाही म्हणजे जी उपलब्धीच नाही, त्यामुळे काही सिद्धही करता येत नाही, हे बरोबर आहे, पण काही असिद्धही करता येत नाही, हे लोक विसरतात. ओके, तर 4 सुळ्यांचे हत्ती हा सुद्धा विषय असायचा की बघा काही लिहितात. पण डार्विन नंतर जेव्हा सगळीकडे खोदाखोदी सुरू झाली जगभर, ओके, विशेषतः पश्चिम युरोपामध्ये आणि नंतर जगभर, तेव्हा त्यांना असे आता आपल्याला माहिती आहे की 9 मिलियन वर्षापासून 4 सुळ्यांचे हत्ती असलेले प्राणी जगभर होते. अगदी भारतात सुद्धा, पण जगभर होते. त्यांची वेगवेगळी नावं आहेत, गोम्पोथेरे, स्टॉकडन वगैरे अशा बऱ्याच स्पीसीज आहेत, हत्तीसारखेच प्रकार. पण एक महत्त्वाचा मुद्दा असा की ते तसे प्राणी 11,000 वर्षापर्यंत जगभर उपस्थित होते. आणि ज्याला यंगर ड्रायस आपण म्हणतो, म्हणजे 11,000 BC ते 9,800 BC, याच्यामध्ये प्रॅक्टिकली अनेक सगळे नामशेष झाले. रामायणाचा काळ 14,000 वर्षापूर्वीचा, 4 सुळ्यांचे हत्ती नष्ट झाले, एक्सटिंक्ट झाले, त्याचा काळ 11,000 वर्षापूर्वीचा, म्हणजे तेव्हा ते होते. हत्तीवरून रामायण सिद्ध नाही होता आणि हत्तीवरून रामायणाचा काळही सिद्ध होत नाही. तो काळ काढलाय आपण रामायणातल्या 600 पुराव्यावरून, पण ते पुराव्या काढल्यानंतर हत्तींचा आपण म्हणजे 4 सुळ्यांच्या हत्तीचा उल्लेख घेऊन त्याला आपण इंग्लिशमध्ये कोरॉबोरेशन म्हणतो, म्हणजे पूरक असा तो पुरावा आपल्याला मिळतो. तो झाला पॅलिओन्टॉलॉजी. म्हणजे लोकांना अभ्यास करायचा आहे तर तुम्ही खोदून काढलात, पण अरे हे आपल्याला माहीत होतं का, हे जेव्हा हत्ती होते तेव्हा लोक होती का, बाकीच्यांना सांगता येणार नाही, आपल्याला सांगता येतं, हो भगवान राम होते. ओके, हा जरा सुंदरकांडातला. युद्धकांडामध्ये आपण येऊ. कुंभकर्ण, तुम्हालाच विचारतो, मला तुम्ही बोलता ते उत्तर मला पटकन ऐकू येत नाही, पण कुंभकर्णाबद्दल काय माहिती आहे? म्हणजे समजा मी आता तुम्हाला शॉर्ट नंबर करायचा म्हणून 3 असा नंबर घेतो. कुंभकर्णाबद्दल माहीत असलेल्या मुख्य अशा 3 गोष्टी सांगा मला. एक गोष्ट काय कुंभकर्णाबद्दल माहिती आहे? सगळ्यात झोपायचा, 6 महिने झोपायचा किंवा 6 महिने झोपायचा आणि मग तो 6 महिने जागा राहायचा किंवा 1 दिवस जागा राहायचा परत झोपायचा, अशा प्रकारचं काहीतरी तुम्ही ऐकलं असेल. दुसरी काय गोष्ट कुंभकर्णाबद्दल? हां, व्हेरी गुड. सांकेतिक भाषा चांगली उपयोगी येते जेव्हा ऐकू येत नाही तेव्हा. ओके, तो प्रचंड खायचा, प्रचंड प्यायचा. ओके, अशा सगळ्या गोष्टी होत्या. इतकं त्यांना माहीत होतं की युद्धाच्या वेळी कुंभकर्णाला उठवण्यापूर्वी आधी त्यांनी अन्न तयार करून ठेवलं. ओके, वेगवेगळ्या रसांचे मद्याचे घट भरून ठेवले आणि मगच त्याला उठवलं, कारण त्यांना माहीत आहे तो उठला की ताबडतोब तो मागणार ते असं करायला. आणखी काय? भरपूर खायचा, भरपूर प्यायचा, भरपूर झोपायचा, खूप उंच होता, बरोबर, मोठा. आणि जर तुम्ही वाल्मिकी रामायण वाचलं तर अत्यंत बुद्धिमान होता, वृत्तीनं योग्य होता. म्हणजे तो रावणाला सुद्धा सुनावतो, तू केलंस ते चुकीचं आहे, पण मी तुझा भाऊ आहे, तुझ्या बाजूनं लढेन, त्याच्यामध्ये मला मृत्यू आला तरी काही हरकत नाही. हे तुम्हाला अशा करता सांगितलं, मेडिकल डॉक्टर लोकांकरता सांगितलं. त्याच्यातली आपली भारताची मनस्थिती पण सांगतो, भारतीय लोकांची, डॉक्टरांची नाही म्हणत, पण भारतीय जनरल वैज्ञानिकांची. मी साधारण 2008 मध्ये स्लीपिंग मेडिसिन, आता पुण्यातच आहे म्हणून तुम्हाला सांगतो, सगळ्यांना माहिती आहे, कैलाश जीवन सगळ्यांना माहीत असेल, राईट? कैलाश जीवन कुणाला माहिती नाही? हां, नाही तर पुण्यात तुम्हाला राहायला जरा विचार करावा लागेल. ओके, पुण्यातलं ते उत्पादन आहे. तशाच प्रकारचं घेऊन माझा एक फ्रेंच बिझनेस पार्टनर, त्याच्यावर आम्ही स्लिपिंगवर करत होतो. आम्ही दोघंही जेट म्हणजे वर्ल्ड वाईड ट्रॅव्हलर होतो. जेटलॅगचा काही उपाय होतो का, कारण मी कैलाश जीवन वापरतो जेटलॅग करता. त्याच्यावर चाललं होतं आणि ते करताना मी झोपेचं सगळे ग्रंथ वाचत होतो. त्याच्यामध्ये एकदा वाचता वाचता एक 14 वर्षाच्या मुलाचा केस स्टडी आला आणि ते वाचता वाचता माझं असं म्हणते की अरे हे मी कुठेतरी ऐकलेलं आहे, म्हणजे अशा प्रकारची कोणतरी व्यक्ती मला माहीत आहे, पण लक्षात येईना मला. ही 2008ची गोष्ट आहे. करता करता माझ्या लक्षात आलं की अरे कुंभकर्ण, म्हणजे त्याचं 6 महिने नव्हतं, पण त्याचं 3 आठवडे वगैरे असं होतं. आणि मी एवढं एक्सायटेड झालो. त्याला KLS असं म्हणतात, म्हणजे मेडिकल लोकांना माहीत असेल, स्लीप एक्सपर्ट्स, क्लाइन लेविन सिंड्रम असं म्हणतात. मी काय केलं, अटलांटामध्ये मी होतो, तर अटलांटातले आपले जे भारतीय लोक आहेत, कारण कुंभकर्ण माहीत पाहिजे, त्यांना जे मी तुम्हाला प्रश्न विचारले तेच त्यांना विचारले. काही पुस्तकात बघायचं नाही, मला सांगा कुंभकर्णाचं तुम्हाला का माहिती आहे. याचं कारण सांगतो तुम्हाला, की माझं हायपोथेसिस असं होतं की कुंभकर्णाला सुद्धा बहुतेक क्लाइन लेविन सिंड्रोम होता. आणि त्या 14 वर्षाच्या केस स्टडीमध्ये 10, 12, 15 सिम्पटम्स दिलेले होते आणि पेशंट मॅनेजमेंट कसं करतात हे दिलेलं होतं. मग मी ते लिहून काढले. कुंभकर्णाचं विचारलं, त्याच्यात ते तुम्ही सांगितलेले सगळे बरोबर आहेत. त्यात क्लाइन लेविन सिंड्रोममध्ये अशी एक गोष्ट आहे की आपल्याला सांगितले 6 महिने, किंवा आपण असं समजतो वाल्मिकी रामायणात 6 महिने सांगितलेत,
क्लाइन लेविन सिंड्रोममध्ये तसं नाही, एक्झॅक्टली 6 महिने वगैरे असं नसतं. कधी 6, कधी 7, कधी 3 आठवडे, कधी 4, कधी 5 असं असतं. रावण सांगतोय वाल्मिकी रामायणामध्ये की हा जो माझा भाऊ आहे तो कधी 6 महिने, कधी 7, कधी 8, कधी 9 महिने असा झोपतो. ते खाण्याचं त्याला म्हणतो हायपर, काय शब्द काय हेल्प करा मला, म्हणजे झोपायचं याच्यामध्ये हायपर काय जे असेल ते स्लीपचं. त्याच्यानंतर हायपरफेजिया म्हणजे भरपूर खाणं पिणं असं झालं. पण त्याच्यानंतर ज्या 10 कंडिशन आहेत ह्या आपल्याला माहिती नाही. मी आता सामान्य लोकांना आपल्याला वाल्मिकी रामायणात माहिती नाही, आपण लक्ष देत नाही. मी असं हायपोथेसिस केलं जो KLS जर असेल तर ह्या ज्या मुलाच्या ज्या बाकीचे सिम्पटम्स दिलेले आहेत आणि मी KLSवरही वाचलं, ते सिम्पटम्स मला किंवा त्यातले बरेचसे सिम्पटम्स मला वाल्मिकी रामायणात मिळाले पाहिजेत कुंभकर्णाच्या बाबतीमध्ये. परत मांडी ठोकून बसलो, मी वाचलं होतं बरेच वेळा, पण आता फक्त कुंभकर्ण म्हणजे ते महाभारतातली ती अर्जुनाची कथा आहे ना, तो पोपट आणि त्याचा डावा डोळा, तसं फक्त कुंभकर्णाचं आलं की वाचायचं, बाकी इकडे तिकडे कुठे बघायचं नाही. असे मी सगळे लिहून काढले आणि तुम्हाला सांगायला आनंद होतो. माझे आर्टिकल्स वगैरे आहेत, मी मेडिकल कॉन्फरन्समध्ये प्रेझेंट केलेलं आहे. त्याच्यावर मेडिकल एक्सपर्ट्स, स्लीप एक्सपर्ट्सनं सांगितलेलं आहे. त्यातली सुद्धा गंमत सांगतो तुम्हाला भारताची, हे समजून घेण्याची गोष्ट आहे. मी भारतातल्या कॉन्फरन्सला पाठवलं, त्यांनी ते रिजेक्ट केला माझा पेपर. ओके, ते ठेवलेत त्यांचे रिस्पॉन्सेस मी. नंतर मी स्लीप एक्सपर्ट इस्रायल, जनरली इस्रायलमध्ये सगळे युद्ध वगैरे सुरू असतं त्यामुळे झोपेचे प्रॉब्लेम आहे. तर इस्रायलमधलं, अमेरिकेमध्ये म्हणजे जॉन हॉपकिन्स स्टॅनफोर्डला होतं, इस्रायलमध्ये, फ्रान्समध्ये, त्या सगळ्या लोकांना पाठवलं. त्या सगळ्या लोकांना ते खूप आवडलं म्हणजे त्यांनी सगळ्यांनी रिस्पॉन्स पाठवलं की दिस इज अमेझिंग, वी डिडंट नो दॅट वगैरे असं करून. तर ही जी वर्णन आहेत ना, त्यातलं फक्त एक महत्त्वाचं असं सांगतो, हे सगळं तर सांगितलंच, त्याच्यात आणखी एक 2-3 वर्णन आहेत. उदाहरणार्थ कुंभकर्ण म्हणजे KLSवाल्यांना हायपर सेक्शुअलिटी हा प्रॉब्लेम असतो, तर त्याचं मी वर्णन केलं ना. तर ह्या कॉन्फरन्सवाल्यांनी काय केलं माहिती आहे का, भारतातल्या मेडिकल कॉन्फरन्सवाल्यांनी, हे तुम्ही असं सेक्स बिक्सबद्दल लिहिताय ना, तसलं काही आम्हाला पाठवत जाऊ नका. तो ऋषींच्या पत्नी चोरून नेत असे कुंभकर्ण, अशी वर्णन आहेत त्याच्यामध्ये. 2 गोष्टी सांगतो त्यातल्या, की क्लाइन लेविन सिंड्रोम कशामुळे होतो हा आज कुणाला पत्ता नाही, आजच्या मेडिकल सायन्सला पत्ता नाही. त्यात काही चुकीचं नाही, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आपल्याला माहिती नाही. म्हणूनच क्वांटम मेकॅनिक्सबद्दलही तसंच आहे. क्वांटम मेकॅनिक्स हे खूप सक्सेसफुल आहे, पण थिअरी माहीत नाही. 14 थिअरीज आहेत, 14-16 थिअरीज आहेत क्वांटम मेकॅनिक्सच्या वेगवेगळ्या, त्यातली नक्की कोणती माहीत नाही. याचाच अर्थ कोणालाच काही पत्ता नाही नक्कीच शेवटची थिअरी काय, तसं आपल्याला वापरता येतं. वाल्मिकी रामायणामध्ये 3 इंडिपेंडंट थिअरीज आहेत कुंभकर्णाच्या स्थितीबद्दल. म्हणजेच याचा अर्थ काय, तिथेही त्यांना माहिती नाही नक्की, पण त्यांना जे वाटलं, त्यांना जे हायपोथेसिस वाटलं ते त्यांनी लिहून ठेवलं आणि वाल्मिकीनं ते हे केलं. शेवटचं सांगतो, पेशंट मॅनेजमेंट. त्याच्यावर काही उपाय नाही, म्हणून तुम्ही आत्ता जाऊन बघा नंतर गुगलमध्ये की KLS आणि पेशंट मॅनेजमेंट. तर ते काय म्हणतात की त्याला झोपायला नीट जागा करा त्या व्यक्तीला, ओके, जिथे एअर कंडिशन असू शकेल असं म्हणूया. तशा अर्थाची वर्णनं वाल्मिकी रामायणात येतात. ते इरिटेट होऊ नये म्हणून सुगंधी द्रव्य किंवा फुलं, हार वगैरे असं तिथे ठेवा. तर जेव्हा उठतील तेव्हा त्यांच्याकरता अन्न रेडी ठेवा. अशा, आणि जिथे लाईटचा जास्त त्रास होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करा. तुम्ही वाल्मिकी रामायण जाऊन वाचा. कुंभकर्ण रावणाला सांगतो की माझ्याकरता मला परत झोप येते अशी व्यवस्था कर, आणि रावणही तशीच व्यवस्था करतो. म्हणजे 14,000 वर्षापूर्वी KLSचं पेशंट मॅनेजमेंट वाल्मिकी रामायणामध्ये दिलेलं आहे. ओके, शेवटचं आपण उत्तराकांडावर येऊ. किती लोकांना वाटतं उत्तराकांड हे काय म्हणूया आपण प्रक्षिप्त आहे? किती लोकांना वाटतं? ओके, काही. आणि त्याचं कारण काय आपल्याला आता म्हणजे तुमचं ऐकू येणार नाही मला, पण त्यातल्या 2-3 गोष्टी असतात की भगवान रामानं सीतेला जंगलात पाठवलं, हे एक साधारण एक. दुसरं काय त्याचं नाव, शंभुकाचा वध केला. ओके, वनवासात पाठवलं म्हणजे पत्नीला दूर पाठवलं, हे एक गोष्ट. हे कसं काय भगवान राम करतील? अरे परत वाल्मिकी रामायण वाचा, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत वाचा. आणि शंभुकाचा वध केला हे कसं काय, म्हणजे असं करून मी तुम्हाला आत्ताचा कॉन्टेम्पररी म्हणून सांगतो. म्हणजे विनोदानं घ्या पण फार सिरियसली पण घ्या. आपले सगळ्यांचे आवडते प्रधानमंत्री मोदीजी, ओके, आणि त्यांनी अर्ली काळामध्ये त्यांचं तुम्हाला माहीत असेल त्याच्यावर सगळे वाद, पब्लिशर्स आपले न्यूजपेपरवाले वाद घालत असतात. पण त्यांचं लग्न झालं त्याच्यानंतर ते वर्षभर फिरले आणि मग त्यांनी ठरवलं की हे काही गृहस्थाश्रम माझ्यासाठी नाही. त्यांच्या पूर्वीच्या पत्नीचं नाव माझ्या लक्षात नाही, पण मग त्यांना सांगितलं की आपल्याला काही होत नाही, मला देशाची सेवा करायची वगैरे झालं. त्याच्यात ही एक गोष्ट. आणि 2014मध्ये ते प्रधानमंत्री झाल्यानंतर मला माहीत नाही, पण मला असं विचारायचं आहे, त्यानंतर भारतामध्ये कुणाला फाशी दिलं गेलं का? त्याचं उत्तर येस असं आहे. बाय दी वे, नो म्हणू नका. त्याचं उत्तर येस आहे. आता त्यांना ते फाशी गेल्याला काही मोदी रिस्पॉन्सिबल आहेत का? किंवा मोदींनी आपलं लग्न झाल्यानंतर जे काही केलं तो आपला प्रॉब्लेम आहे का?
मोदी पंतप्रधान आहेत, ते पंतप्रधान म्हणून काय काम करतात ते तुम्ही प्रेझही करू शकता, क्रिटिकही करू शकता. हे अमेरिकन लोकांना खूप समजतं. क्लिंटनची तुम्हाला स्टोरी माहीत असेल, त्यावेळी मी खूप ट्रॅव्हल करत असे आणि सगळ्या विमानात सुद्धा ती चर्चा चालायची. पण मला ना सगळ्यात जर समंजस त्यात कोण असतील तर स्त्रिया होत्या. असं त्या तिथे म्हणायच्या की हे बघा, हे त्याचं म्हणजे असं बोलताना म्हणायचं, कोणी डिस्कशन झालं, तो त्याचा लोकल प्रॉब्लेम आहे, तुमचं काय जातं आहे. म्हणजे ते त्यांना समजत होतं. ॲज अ क्लिंटन ॲज अ प्रेसिडेंट काय करतोय ते तुम्ही बघा. हे मी तुम्हाला अशा करता मुद्दाम सांगतोय की आपल्याला हे जवळच्या घटना आहेत. क्लिंटनची घटना काय किंवा मोदींच्या बाबतीमध्ये 14,000 वर्षापूर्वी काय झालं, त्याच्यामागे आणखी काय काय गोष्टी होत्या, त्या नक्की त्या शंभुकानं काय केलं होतं हे आपल्याला कळत नाही. अगदी तुम्ही असं म्हणून घ्या ना की केस स्टडी म्हणून घ्या, त्याच्यावर खूप विचार करा, तुमच्या बुद्धीला काय पटतं बघा. मी दुसरं मजेनं असं म्हणतो, तुम्हाला पॉयझन पिल कळते, म्हणजे ॲक्विजिशनमध्ये वगैरे पण बिझनेसमध्ये वापरतो, किंवा साध्या भाषेत विषवल्ली म्हणूया. कोणी लोक म्हणतात पण उत्तराखंडामध्ये हे असे ते असं कसं काय, म्हणजे जरी घुसडलं असलं समजा, लोक म्हणतात ते कशाला असं घुसडलं असेल, म्हणजे उगाच त्याला रामाला त्याला वाईटच नाव मिळतं ना. मी म्हटलं ते तसं नाही आहे, ते आपले जे डावी वाळवी आहे ना त्याच्याकरताची ती विषवल्ली आहे. लोक म्हणतात कशी काय, ते म्हणतात पण बघा रामानं तिकडे त्याला ते सोडलं आणि ते शंभुकाला मारलं. म्हटलं ते का मारलं ते मी तुम्हाला सांगेन, पण त्याच्या आधी तुम्हाला हे मान्य करावं लागेल की राम होऊन गेला 14,000 वर्षापूर्वी. राईट. मी तुम्हाला असं जर कॅच करायचं असेल पॉयझन पिल तर तुम्हाला ते तशी लागते. अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि आपण वाइंड अप करूया. आता महाभारत काय किंवा रामायण काय, आपल्याला आपली संस्कृती समजून घेण्याकरता, आपल्या संस्कृतीची प्राचीनता समजून घेण्याकरता, आणि मग बाकीच्या गोष्टी आहेतच, धर्म अर्थ काम मोक्ष झालंच, पण प्राचीनता कशाला समजून घ्यायची याचं तुम्हाला उदाहरण सांगतो की त्याला आपण काय म्हणूया, आर्षकाव्य. म्हणजे जे वाचल्यानंतर आपल्याला स्फूर्ती येते, जे वाचल्यानंतर आपल्यातलं नैराश्य निघून जातं, जे वाचल्यानंतर आपल्याला काहीतरी आपण पण करूया असं वाटतं, त्याला आर्षकाव्य म्हणायचा. तोच उद्देश आहे. अमेरिकेमध्ये तसलं काही नाही आहे काव्य, त्यांनी वेगळं शोधून काढलं, त्याला म्हणतात ते ग्रँड नॅरेटिव्ह. त्याचं एक उदाहरण म्हणून सांगतो. ग्रँड नॅरेटिव्ह त्यांनी किती चांगलं सांगितलेलं आहे की असं सगळ्या लोकांना, अमेरिकन प्रत्येक माणूस कन्व्हिन्स्ड आहे लहानापासून मोठापर्यंत, अमेरिका इज द बेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. मी आता अटलांटाला राहतो ना, तर तुम्हाला सांगतो कितीतरी वेळा, डेल्टा एअरलाईनचा हब आहे, तिथून बाहेर निघताना अमेरिकेत ट्रॅव्हल करताना कितीतरी वेळा माझ्या शेजारी माणूस असतो, तो जॉर्जियातलाच असतो, म्हणजे जॉर्जिया स्टेटमधला असतो, पहिल्यांदाच माझ्याबरोबर विमानात बसलेला, म्हणजे विमानात पहिल्यांदाच बसलेला असतो, आणि कोणत्या तरी एका दुसरा, मी जिथे कुठे जात असेल, डेन्व्हर कुठे जात असेल तिथं तो जात असतो पहिल्यांदा. असं अनेक वेळा होतं. पण मी त्याच्याशी बोललो, काय वाटतं तुला अमेरिकन इकॉनॉमी, मी सगळ्यांशी असं बोलत असतो. तर तो म्हणेल या असं टफ आहे. मग म्हटलं पण अमेरिकाचं काय वाटतं तुला, अमेरिका येईल यातून बाहेर वगैरे. तो म्हणतो या ॲब्सोल्युटली, अमेरिका इज द बेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. आणि ह्या माणसानं आत्तापर्यंत जॉर्जिया सोडलं नाही आहे. हा नॅरेटिव्हचा महिमा आहे. आपल्याला खोटं नॅरेटिव्ह करायची गरजच नाही आहे. आपलं जे समजून घेतलं तर आपली परंपरा इतके एक्सपेरिमेंट झालेले आहेत, इतकं पुरातन आहे. हे पुरातन किती आहे हे समजण्याकरता महाभारत रामायण याला आपण शीट अँकर म्हणतो, म्हणजे माइलस्टोन्स असा उपयोग होतो. आत्ता आपण 7 कांडांचा अभ्यास केला, सांगताना देश काल पात्र असं 3 गोष्टींचा अभ्यास केला, असं पण त्यांना ॲड करूया म्हणजे 10 झालं. आपण 7चा पाढा 10पर्यंत जाऊया. किती जणांनी माझा 7चा 10पर्यंतचा पाढा ऐकलेला आहे? 1-2 लोकांनी. ठीक आहे, बाकीच्यांकरताही करूया आपण आणि आपण थांबू. महाभारत हा एक शीट अँकर आहे. तो साधारण 7,000 वर्षापूर्वी, 7चा पाढा येतो सगळ्यांना, हे सुद्धा आपलं देणगी आहे. खरंच सांगतोय, ऋग्वेदामध्ये गृत्समद पाढे देतोय. गृत्सम, बाय द वे तुम्हाला आणखी आनंद वाटेल, गृत्समद हा महाराष्ट्रातला होता, यवतमाळच्या जवळचा होता, विणकर होता. कापूस म्हणजे कॉटन म्हणतो, तो डोमेस्टिकेट करणारा माणूस म्हणजे गृत्समद. ओके, गृत्समद ही जात सुद्धा आहे, त्याचंच गॉसिपियम असं झालेलं आहे. गृत्समद नावाचा ब्रँड किती लोकांना माहीत आहे? शर्ट्स म्हणजे कापडाचा ब्रँड आहे, जाऊन गुगलवर बघा नंतर, गृत्समद. त्याच्याकरता गृत्समदानंच पाढे दिले. त्याला इतका आनंद झाला की हे चांगलं सोपं आहे कॅल्क्युलेशन करायला. ओके, तो 7चा पाढा आपण घेऊया. आपल्यापासून मागे जाऊन आपल्याला सुरुवात करायची आहे, तर तुम्ही 7,000 वर्ष मागे गेला तर आपल्याला सांगता येतं की महाभारत त्यावेळी घडून गेलं. तो आजचा विषय नाही म्हणून मी त्यात जात नाही. त्याच्या मागचं पुढे जर आपल्याला माझ्याबरोबर पाढा म्हणायचा आहे, तुम्हाला 7,000चा पाढा म्हणायचा आहे, मागे जायचं आहे 14,000 वर्षापूर्वी, तर आपल्याला सांगता येतं, काय सांगता येतं? 14,000 वर्षापूर्वी रामायण होऊन गेलं. त्याच्या मागे काय जायचं? 21. जी सरस्वतीची वर्णनं आहेत ना ऋग्वेदातली, नदी तमे अंबी तमे देवी तमे सरस्वती, किंवा इतकी पॉवरफुल सरस्वती की जसं आपण सहज असं कमळाचे देठ तोडतो
तितक्या सहजतेनं सरस्वतीचा प्रवाह इतका मोठा होता की जे पर्वतांचे जे टॉप्स असतात ते तोडत होतं पाणी. इतकंच नाही तर ते पर्वताचे असे दगड खडकते, असे कमळं जशी वाहतात तसं घेऊन जात होतं. म्हणूनच तुम्हाला हिमालयातले खडक राजस्थानमध्ये मिळतात. काही लोक विश्वास बसत नाही, ते हसतायत, अच्छा असे दगड जात होते. तुम्हाला ते राजस्थानमध्ये मिळतात, तुम्हाला आत्ताच्या पाकिस्तानमध्ये ते खडक मिळतात. त्या खडकावरून कोणती नदी केव्हा वाहत होती, किती पाणी घेऊन येत होती, हे सगळं संशोधन करता येतं. त्या वर्णनावरून आपल्याला असं सांगता येतं की नक्की काही जे ऋग्वेदातले भाग आहेत ते 21,000 वर्षाच्या आधीचे आहेत. ऋग्वेदातली जी सरस्वतीची वर्णन आहेत ना, ती मागच्या 21,000 वर्षामध्ये जिओलॉजीच्या पुराव्याप्रमाणे भारतामध्ये शक्य नाही. म्हणजे त्याच्या आधी शक्य आहे, पण त्याच्या मागच्या 21,000 वर्षामध्ये ऋग्वेदातली सरस्वतीची वर्णनं आपल्याला मॅच करता येत नाही आपल्या डेटाबरोबर. त्याच्या आधी जावं लागतं. म्हणजे ऋग्वेदाचा हा 21,000 वर्षापूर्वीचा म्हणत नाही आहे, 21,000 वर्षापूर्वीच्या आधीचा आहे. त्याच्यानंतरचा पाडामध्ये काय येणार, 28,000. आपण आता नक्षत्र सिस्टीमबद्दल बोललो, 27-28 नक्षत्रांची जी सिस्टीम आहे ना, ती सिस्टीम आत्ता जी आपण वापरतोय त्याच्या आधी काहीतरी नक्षत्र सिस्टीम होती. याचे पुरावेही आपल्याला सगळ्या ग्रंथामध्ये मिळतात. म्हणजे सगळ्या महाभारत, रामायण, ऋग्वेद सगळ्या ग्रंथामध्ये मिळतात. पण आत्ता जी आपण सिस्टीम वापरतो, जी सिस्टीम महाभारतामध्ये वापरली गेली नक्षत्र सिस्टीम, जी सिस्टीम रामायणामध्ये वापरली गेली, ती सिस्टीम 28,000 वर्षापूर्वी 28,500 BC त्यावेळी ती निर्माण झाली. आता ती का हे सांगता 2 मिनटं पुरणार नाहीत, 1 तास पुरणार नाही, 1 दिवस पुरणार नाही, इतका तो मोठा विषय आहे. पण ती 28,000 वर्षापूर्वी निर्माण झाली. त्याची वर्णन तुम्हाला महाभारतामध्ये मिळतात. ती 28,000 वर्षापूर्वी का याचे वर्णनसुद्धा तुम्हाला रामायणामध्ये मिळतं, महाभारतामध्ये मिळतं, वेदामध्ये मिळतं, इतर ॲस्ट्रॉनॉमी ग्रंथामध्ये मिळतं. त्याच्या मागे जायचं आहे आपल्याला 35,000 वर्षापूर्वी. इक्ष्वाकू वंश म्हणजे रामाच्याही खूप आधी इक्ष्वाकू वंश आहे, खूप आधीचा आहे. वेळ असता तर त्याच्यावर मी बोललो असतो. उदाहरणार्थ आपण असं ऐकतो ना, काही चुकीची वाक्य आपल्याला वाटतात, विश्वास बसत नाही, आणि विश्वास न बसण्यासारखीच आहेत. जेव्हा भगवान रामाचा जन्म झाला त्यावेळेचं दशरथाचं वय हे अयोध्या आपल्या वाल्मिकी रामायणामध्ये 60,000 वर्ष होतं असं दिलेलं आहे. किती लोकांना माहिती आहे? नाही माहिती, तसं दिलेलं आहे. 60,000 नव्हतं, पण तसं दिलेलं आहे तिथे. त्याचं काय करायचं ह्याची उत्तरं आहेत, पण ते आज मी जाणार नाही आहे. किंवा भगवान राम अयोध्येला परत आल्यानंतर त्यांनी 11,000 वर्ष राज्य केलं, असं ऐकलंय तुम्ही? जो ऐकलं नसेल तर तुम्ही काय वाचता मला माहीत नाही. असं वर्णन नाही, ते एक्झॅक्टली 11,000 नाही आहे, त्याचंही कारणामध्ये आपल्याला जायला आज वेळ नाही आहे. पण अशी जी वर्णनं येतात त्याचं काय करायचं असा जो प्रश्न आहे ना, तर त्याच्या आधीसुद्धा नक्षत्र सिस्टीम होती. पण आत्ताची जी आपली नक्षत्र सिस्टीम आहे याचा इतका सुंदर पुरावा सगळीकडे मिळतो. ती 28,000 वर्षापूर्वी झाली. त्याच्या मागे 35,000 वर्षापूर्वी तुम्ही गेलात तर इक्ष्वाकू वंशाचा बृहद्रथ नावाचा राजा राज्य करत होता. त्यावेळेचे जे पुरावे आहेत, मैत्रायणी उपनिषद, मैत्रायणी आरण्यकामधले, आकाशातले पुरावे आहेत, जमिनीवरचे पुरावे आहेत. मागच्या 20,000 वर्षामध्ये समुद्राचं पाणी वाढतंच आहे, पण त्याच्यामध्ये अशी वर्णन नाहीत की त्या बृहद्रथाच्या वेळी बृहद्रथ असं म्हणतोय की आकाशातला जो ब्राईट ध्रुवतारा आहे तो ढळायला लागलेला आहे, पृथ्वीवर अनेक गोष्टी होत आहेत आणि समुद्र आटत चाललेत, अशी तो वर्णनं करतो. आणखी काही वर्णनं करतो, वेळ घेत नाही म्हणून सांगत नाही त्याच्यामध्ये. हे सगळ्या तुम्ही गोष्टी एकत्र आणल्या तर त्याचा जो काळ येतो तो 34,500 BC हा किंग बृहद्रथाचा काळ आहे. त्याच्या आधीच्या इक्ष्वाकू राजांची नावं आहेत, रामाचं नाव त्याच्यामध्ये नाही आहे, नसायलाच पाहिजे. जर तो 34,500 वर्षापूर्वीचा असेल तर असताच कामा नाही आहे. म्हणजे 34,500 वर्षापूर्वीचा पुरावा झाला. त्याच्यानंतर तुम्ही जर मागे गेलात 35 + 7 जर गेलात तर 42,000, बरोबर? 42,000 वर्ष. आता आपल्याला जर तुम्ही विचारलं किंवा तुम्ही पुस्तकात काय वाचता मला माहीत नाही, कारण हल्ली मी काही आपली टेक्स्टबुक वाचत नाही, पण तुम्हाला प्रश्न विचारतो की शेती, जगामध्ये शेती म्हणजे कृषी, ॲग्रिकल्चर, असं सायन्स अशा अर्थानं म्हणूया आपण, जसं आत्ता करतो तसं, असं किती आधी सुरू झालं असं जर तुम्हाला प्रश्न विचारला, काय उत्तर असेल तुमचं? तुम्ही वाचलेलं किंवा शिकलेलं? कोणालाच काही माहीत नाही, तर मी काही सांगू शकतो. 7,000, 8,000, 10,000 वगैरे असं वाचलं असेल, राईट? आणि ते सुद्धा कुठेतरी लवांटमध्ये झालं, इराकमध्ये झालं, आणि मग तिथून ते युरोपात गेलं, आपल्याकडे आलं. असला काही गाढवपणा जो आहे तो सगळा गाढवपणा आहे. केम्ब्रिजच्या माणसानं केलेला गाढवपणा आहे. त्याला कोणताही पुरावा नाही, एकही पुरावा नाही. कोणाकडे असला तर आणून दाखवा मला, हे पुरावा दाखवा. त्याचं लिहिलेलं वाक्य सांगू नका, ऑथॉरिटी फॅलसी. त्याचा भारतामध्ये अगदी लहुरदेवला तुम्ही UP-मध्ये गेलात तर 10,000 BCचा पुरावा आहे. पण तुम्हाला मी हे सांगितलं, 14,000 वर्ष मागे गेलात किंवा 35,000 किंवा 40,000 वर्ष मागे गेलात तर श्रीलंका हे काही वेगळं नव्हतं, भारताला जोडलेलाच भाग होता. त्याच्यामध्ये 45,000 वर्षापूर्वीचा वाईल्ड हार्वेस्टिंग, त्यानंतर स्टोरेज, कुकिंग,
सगळं पाखडणं आपण जे म्हणतो ना सगळ्या गोष्टी, असा केलेला पुरावा 45,000 वर्षापूर्वीचा ॲग्रिकल्चरचा पुरावा भारतात आहे. आणि ज्यांना परत सायन्स पिअर रिव्ह्यूड आहे का, निलेशजी तुम्ही पिअर रिव्ह्यूड का पेपर लिहित नाही, कारण मला माझा वेळ वेस्ट करायचा नाही म्हणून लिहित नाही, पण पिअर रिव्ह्यूड पेपर केलेले जे पुरावे आहेत ते 45,000 वर्षापर्यंत ॲग्रिकल्चर घेऊन जातात. त्याच्यावरची मजा म्हणून सांगतो, बरेच वेळा लोक म्हणतात पण असं आपला आदिमानव असं शेती कसं शिकलं असेल, कसं करू शकत असेल, तर मी बरेच वेळा सांगतो ते मला माहीत नाही, कारण मानव हा तसा बिंडोक आहे. पण ज्या मुंग्या आहेत ना, तुम्ही सायंटिफिक अमेरिकन वाचा, ज्या मुंग्या अँट्स, त्या 45 मिलियन वर्षापासून शेती करतायत. फंगस म्हणजे फंजाईची शेती करतात, त्याला पाणी देतात, हार्वेस्टिंग करतात, स्टोरेज करतात. त्या ब्लाइंड असतात ना, बाय द वे, आंधळे असतात. त्या 45 मिलियन वर्षापासून करतायत. मानवाला आलं नाही तर काय, तो माझा दोष नाही. डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स हे सुद्धा आपण आता आपल्याकडे पुरावे आहेत. भारतामध्ये 1,50,000 वर्षापासून डोमेस्टिकेशन सुरू झालं असे पुरावे आहेत. त्यात आता मी जात नाही, पण ते सुद्धा लोक म्हणतात हे काही तुम्ही काय सांगता. म्हटलं ते मानवाचं माहीत नाही, पण मुंग्यासुद्धा म्हणजे अँट्स 45 मिलियन वर्षापासून करतात. किती लोकांना माहीत आहे? ॲफिड्स म्हणतो ना आपण, छोट्या प्लांट्सवर असे छोटे ॲफिड्स असतात, तर ते त्यांना पंख फुटतात आणि मग ते पंख फुटले की उडून जातात आणि दुसरीकडे जातात. ते मुंग्या काय करतात माहिती आहे का, आपण शेती हाकायला वर बसतो ना, म्हणजे ते गुरांना हाकायला, तसं त्या त्यांच्या वर बसतात. त्यांना पंख आले रे आले की ते ट्रिम करून टाकतात, म्हणजे त्या ॲफिडना उडता येत नाही. आणि त्या ॲफिड्स असं आपण गाईचं दूध काढतो ना, तसा एक असा ड्रॉप रिलीज करतात, त्याला हनी ड्यू असं म्हणतात, आणि ते त्या मुंग्या कन्झ्युम करतात. मग त्यांना तिथेच ठेवतात. त्यांनी डोमेस्टिकेशन मास्टर केलेलं आहे. ओके, 45,000 वर्षापूर्वी सांगतो. त्याच्या मागे आपण गेलो तर 49,000 येईल. 49,000चा मी तुम्हाला रेफरन्स आधीच सांगून टाकला. यमुना ही सेपरेट झालेली आहे आणि त्याची वर्णन आपल्याकडे येतात. त्याच्यानंतर जर आपण मागे गेलो तर 56,000. ते नक्की काय झालं आहे सांगता येत नाही, पण जो एव्हिडन्स आहे आणि भारतातला एव्हिडन्स आहे तो अत्यंत पॉवरफुल एव्हिडन्स आहे. जसा महाभारताच्या वेळी 18 दिवसामध्ये 4 मिलियन म्हणजे 40 लाख लोक 18 दिवसामध्ये, पुरुष सगळ्या, स्त्रियांना चिंता करायची काळजी नाही, 18 दिवसामध्ये 40 लाख लोक मारले गेले. त्याचा जगाच्या जेनेटिक्सवर काय परिणाम झाला, जे मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट जेनेटिक्स असतील, त्याचा मोनिका कार्मिनचा 2015चा पेपर आहे. आता तर अनेक लोक ते माझं संशोधन घेऊन मी चांगल्या अर्थानं ते त्याच्यावर चांगल्या फिल्म्स बनवत आहेत. त्याचा बरोबर 7,500 वर्ष महाभारताशी संबंध येतो. तशाच प्रकारचा पुरावा 56,000 वर्षापूर्वी मिळतो. आता तो नक्की काय हे सांगता येत नाही, पण त्याचं एपिसेंटरही भारत आहे. आता ते परशुरामानं 21 वेळा मिसक्रेंटना हे केलं ते असेल कदाचित, किंवा दाशरथ युद्ध, पण मला त्याचं नक्की मिळालेलं नाही. त्याच्या मागे जर तुम्ही गेला 63,000, तर त्यावेळी परत जो आपला ब्रह्मराशी अभिजित हा ब्राईट तारा होता, तो कदाचित उत्तानपाद, आणि जी स्टोरी आहे ना सूर्यवंशी उत्तानपाद राजा, ती असावी. हा सुद्धा माझा अंदाज आहे, खरं सांगत नाही. शेवटचा पुरावा सांगतो 70,000 वर्षापूर्वीचा. त्यावेळी टोबा एक्सप्लोजन म्हणजे सगळ्यात मागच्या 1,00,000 वर्षामध्ये सगळ्यात मोठं झालेलं व्होल्कॅनिक इरप्शन, ज्वालामुखीचा उद्रेक, तो आपल्या इंडोनेशियामधल्या सुमात्रा आयलंडवर झाला. आणि त्याची सगळी राख ही भारताकडे पसरली. म्हणजे आत्ताचा भारत नाही, उत्तर कुरु उत्तर मद्र म्हणजे कॅस्पियन सी, इराण, तझकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझकिस्तान, चायनाचा वेस्ट भाग, अरेबियन सी, सगळीकडे पसरली. त्याचे पुरावे सगळीकडे मिळतात. म्हणजे आपल्या भारतातले आर्किओलॉजिस्ट, काय त्यांचं नाव, रवी कोट्टीसर वगैरेचे नाव आहे ना, त्यांनी तो ज्वालापुरमला, तुम्ही ज्वालापुरमला गेलात अर्नाकुलमच्या जवळ, अर्नाकुलम नाही सॉरी, ज्वालापुरम म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये, तर तिथे जो पुरावा तुम्हाला दिसतो, खाली माती आहे, मध्ये पूर्ण असा ॲशचा लेयर आहे बऱ्याच मीटर थिक, आणि परत माती आहे. आणि तिथं तुम्ही बघितलं तर ॲशच्या खाली टूल्स आहेत, स्टोन टूल्स आहेत, आणि वर पण स्टोन टूल्स आहेत. म्हणजे त्याच्या आधी लोक भारतामध्ये होते, त्याच्यानंतरही लोक होती. आणि तुम्हाला वाटत असेल पण स्टोन टूल म्हणजे आदिमानव, हा सगळा बाहेरचा गाढवपणा आहे. तुम्ही जर जाऊन आपल्या ज्या जमाती असतात, म्हणजे भारतातल्या नाही, इंडोनेशिया, दक्षिण अमेरिका जर बघितल्यात, तर फक्त स्टोन टूल्स किंवा नुसते उंदराचे दात वगैरे वापरून इतकं सुंदर जीवन जगतात, इतकं सेल्फ सफिशियंट जीवन जगतात की तुम्हाला आश्चर्य वाटेल. म्हणजे अगदी वृद्धांची काळजी, त्यांच्याकरता झुला, इथपासून सगळं केलेलं आहे. आणि काही आत्ताचं आधुनिक तंत्रज्ञान, मागच्या 2,000 वर्षातलं आधुनिक तंत्रज्ञान कोणतंही वापरत नाही. अशी लोक फिलॉसॉफी करू शकणार नाही असं नका समजू. ओके, हा 70 वर्षाचा पुरावा आपल्याकडे आहे की त्याच्या आधी लोक होती, त्याच्यानंतरही ती होती. आणि ह्याचा जो पुरावा आहे, त्यावेळी असं झालं का झालं आपल्याला माहिती नाही, पण महाभारताच्या वेळी प्रचंड पुरुष नंबरमध्ये मारले गेले, त्याचा जेनेटिक एव्हिडन्स मिळतो. 56,000च्या वेळी परत तसंच काहीतरी झालं, काय ते नक्की माहिती नाही, परशुराम का दाशरथने माहीत नाही आपल्याला. तसं 70,000 वर्षापूर्वीचा जो पुरावा आहे की त्याच्यामध्ये जेव्हा जो ज्वालामुखीचा उद्रेक झाला, का आपल्याला माहीत नाही, पण हे नक्की झालं की त्याच्यामध्ये अनेक स्त्रिया नष्ट झाल्या. म्हणजे त्यामुळे जो एक्स क्रोमोसोमची जी विविधता आहे ना, ती त्या खाली त्यावेळी नष्ट झाली.
तर तुम्हाला एक मी 70,000 वर्षाचा आहे सांगितला. आता बऱ्याच लोकांना काय होतं, पूर्वी 70,000 वगैरे चालतच नसे हो. 10,000 BCच्या मागे गेलात की लोकांची, भारतीय लोकांची बुबडी वळायची. आईस एजमध्ये कसं बोलता येणार. पण मला असं, डॉक्टर शिवशास्त्री माझा बेंगलोरचा मित्र आहे, तो म्हणतो निलेश त्याला पटलेलं आहे, पण म्हणतो लोकांना ते कळेल का नाही माहीत नाही, पण त्याने 10 वर्षात ऑब्झर्व केलं तो सांगतो की तुझ्या संशोधनानंतर बऱ्याच भारतीय संशोधकांची 10,000 BCच्या मागे जायची आता हिंमत व्हायला लागलेली आहे. मी तुमच्यासमोर 70,000 वर्षाचा इतिहास ठेवला, तिथेच थांबायची गरज नाही, पण मी थांबणार आहे तिथे. माझ्याबरोबर ज्या काम करणाऱ्या रूपा भाटी म्हणून आहेत, ते 2,20,000 वर्षापर्यंत ऋग्वेदाचे संदर्भ सांगतात. त्याच्याबद्दल तुम्ही त्यांचे ब्लॉग किंवा त्यांचे सगळं वाचू शकता. परत रामायणावर येण्याकरता आपण म्हटलं ते भगवान आहेत का, तर ममै वांशो जीवलोके जीवभूत सनातन असं म्हटलेलं आहे. तर प्रत्येकामध्ये आपल्यामध्ये देवत्व प्राप्त करायची शक्ती आहे, पण कष्ट केल्याशिवाय काही होणार नाही आहे. म्हणूनच गीतेचा मेसेज असो किंवा रामायणाचा मेसेज असो, भगवद्गीतेचा मेसेज असो, भागवताचा मेसेज असो, असं म्हटलेलं आहे ना, इदम ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन न चाशुशुषुवे वाच्य न च माम्यो भ्यस होती. मला प्रश्न पडायचा हे सगळं कृष्ण म्हणतोय सगळ्यांना सांगा, चांगलं चांगलं आहे, आणि मग तो म्हणतो आता हे सांगू नका याला. इदम ते नात तपस्काय, ज्याला तपस्या करता येत नाही, तपस्या करायची इच्छा नाही, त्याला सांगू नका. त्याला काय करणार, तो काही करणार नाही, तुमचाच वेळ वेस्ट होईल. नाभक्ताय म्हणजे ज्यात श्रद्धा नाही त्याला सांगू नका. ते श्रद्धा म्हणजे काहीतरी रिलिजियस असं लोक समजतात, तसं काही नाही आहे. श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते. अश्रद्धा सुद्धा अंधश्रद्धा असते, हे लोक विसरतात. श्रद्धा पण अंध असते, अश्रद्धा पण अंध असते. स्कॅफोल्डिंग सारखं आहे. स्कॅफोल्डिंग सगळ्यांना कळतं, बिल्डिंग सगळ्या बांधल्या जातात, ते ओलं सिमेंट वगैरे असताना बाहेरून सपोर्ट असतो, ते सॉलिड झालं की तुम्ही काढून टाकता, पण तेव्हा तो लागतो, सुरुवातीला लागतो. तसं त्याचं स्वरूप आहे. जोसेफ कॅम्बेल म्हणून एक ग्रेट अमेरिकेत विद्वान होऊन गेले, ते म्हणायचे आय डोंट नीड फेथ, म्हणजे श्रद्धा मला गरज नाही, फॉर आय हॅव एक्सपिरियन्स. एकदा तुम्हाला त्याचा अनुभव आला की श्रद्धेची गरज नाही. स्कॅफोल्डिंग म्हणजे सिमेंट सॉलिड झालं की तुम्ही काढू शकता. तसंच भगवत म्हणजे भगवान पद ज्याला आपण म्हणतो किंवा संतहूड, हे काय आता मला संत बनायचं आहे, मला संत बनायचं असं कोणी म्हणत नाही, तसं मला भगवान बनायचं असं म्हणत नाही. पण तुम्ही जर करत गेलात, श्रद्धा वीर्य स्मृती समाधी प्रज्ञा असं करत गेलात तर होऊ शकेल. प्रत्येकाकडे ते म्हणजे देवत्व असं होऊ शकतं. दुसरा मुद्दा काय होता की तो इतिहास असेल पण कदाचित मेथ. तुम्हाला सांगतो, आपण ज्याला तुम्ही भारतीय मिथॉलॉजी ऐकले, ख्रिश्चन मिथॉलॉजी किती लोकांनी ऐकलाय शब्द, ऐकलाय तुम्ही? बरं, आपण नंतर बोलू, आज नाही. ओके. इस्लामिक मिथॉलॉजी, जुडेक मिथॉलॉजी, मिथॉलॉजी ते वेगळ्या अर्थानं वापरतात, पण जेव्हा ते भारतात मिथॉलॉजी म्हणतात ना, तिथे मिथॉलॉजी म्हणजे काय म्हणतात की त्यात थोडं कर्नेल ऑफ ट्रूथ आहे, खरं असेलही नसेलही. भारतात जेव्हा मिथॉलॉजी म्हणतात ते खोटंच आहे, ॲटलिस्ट भारतीय तरी तसं समजतात, म्हणजे कल्पोकल्पित आहे असं त्याचा अर्थ लावतात. मिथ हा शब्द सुद्धा संस्कृतमधनं गेलेला आहे, मिथ्या. प्रत्यक्ष अनुमान आगम प्रमाणाने विपर्यो मिथ्या ज्ञानम अतद्रूप प्रतिष्ठम शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्य विकल्प. काहीतरी तुम्ही थेरी मांडलीत पण पुरावा नसेल तर बोलू नका. हिचन्स रेझर्सचं आहे ना, अ क्लेम मेड विदाउट एव्हिडन्स कॅन बी डिसमिस्ड विदाउट एव्हिडन्स. ओके. सो आपल्याला ते मिथ मानायची गरज नाही. त्याच्यामध्ये मिथक आहेत का? आहेत ना. मिथकाचा उपयोग आहे का? आहे ना. पंचतंत्र सगळ्यात मोस्ट फिक्शन रायटिंग आहे आणि मोस्ट युजफुल सगळं शिकवायला, तर त्याचा काय आपल्याला प्रॉब्लेम नाही मिथॉलॉजीचा. पण जे नाही, ज्याला इतिहास म्हटलंय, इतिहास इतिह असं, दिस इज हाऊ इट हॅपन, कोणतरी एक मूर्ख माणूस उठतो आणि म्हणतो की हे असंच कल्पित आहे म्हणून मानायचं का? तुम्ही स्टडी करा त्याचा. आणि तिसरा मुद्दा काय होता? एक्झॅजरेशन. मला तुमची शेवटची मला रिक्वेस्ट करायची आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये अतिशयोक्ती आहे असं वाटत असेल तर ते बरोबर आहे, अतिशयोक्ती जरूरच आहेत. पण तुम्ही जे टी व्हीवर बघून तुम्हाला वाटतं किंवा कोणतरी तुम्हाला ती कथा सांगतो म्हणून वाटतं, तुम्ही जर वाल्मिकी रामायण वाचायला लागलात, तुम्ही जर महाभारत वाचायला लागलात, वाचण्यापूर्वी तुम्हाला असं वाटत असेल की 90% त्याच्यामध्ये अतिशयोक्ती आहे, 10% थोडंफार रिअलिस्टिक आहे. वाचल्यानंतर आणि त्याचं मनन चिंतन हे केल्यानंतर तुमचा अनुभव बरोबर उलटा होईल. सगळी अतिशयोक्ती जाणार नाही, पण आत्ता तुम्हाला 90% अतिशयोक्ती आणि 10% खरं असं वाटत असेल तर अभ्यास केल्यानंतर असं होईल की 90% सगळं वास्तविक आहे, 10% अतिशयोक्ती आहे. जसं 60,000 वर्ष, 11,000 वर्ष, त्याचाही अर्थ लावता येतो. परत सगळ्यांनी शांतपणे आणि इतकं लांब ऐकून घेतलं त्याच्याबद्दल तुमचे अभिनंदन, धन्यवाद. आणि तुम्हाला एकच विनंती करतो, म्हणजे नंतर ते नेहमीचं होतं की काहीतरी प्रश्नोत्तर आपण ठेवत नाही, कारण माझा आता अनुभव आहे की फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन असतात सगळे. आपल्याला बऱ्याच वेळा तर प्रश्नच लोकांना विचारता येत नाही. बऱ्याच लोकांना माझ्यासारखीच लेक्चर द्यायची इच्छा असते, ती मिनी लेक्चर देऊन ते पुरी करून घेतात प्रश्न विचारायच्या ऐवजी. म्हणून प्रश्न आपण ठेवत नाही हो, पण तुम्हाला जो प्रश्न असेल त्याचा मी तुम्हाला एवढा विश्वास देऊ इच्छितो की
माझे जर तुम्ही व्हिडिओ बघितलेत, माझे जर ब्लॉग बघितलेत, माझी पुस्तकं वाचली, तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये आहेत. ओके, किती लोकांना झोपेचा प्रॉब्लेम आहे? ओके, कुणालाच नाही, चांगलं आहे. ज्यांना प्रॉब्लेम आहे त्याच्याकरता उत्तम सोल्युशन आणि नो साईड इफेक्ट्स. रात्रीच्या वेळी जायचं, तो स्मार्टफोन उघडायचा, यूट्यूब काढायचं, त्याच्यामध्ये सर्चमध्ये निलेश ओक टाईप करायचं, 1000च्या आसपास व्हिडिओ येतात, त्यातला कोणताही व्हिडिओ बघायला लागायचं. एक तर सकाळी तुम्ही उठल्यावर लक्षात येईल की माझं खूप ज्ञानवर्धन झालं किंवा मला चांगली झोप लागली. सगळे ज्या लोकांनी ऑर्गनाईज केलं बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्मृतीमध्ये, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो मला इथे बोलवल्याबद्दल. तुम्हा सर्वांचेही आभार मानतो की तुम्ही इथे आलात म्हणून. धन्यवाद. नमस्कार.